हा लाईव्ह करतोय. तर आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे मी आधी कॉन्टॅक्ट थेरी जी मी पूर्णपणे सविस्तर सांगत असतो ती सुरुवातीला ती सांगणार पूर्णपणे. त्याच्यामध्ये डाउनी हा मुख्य विषय राहील. त्याला जोडून आपण करपा आणि भुरीचा विषय घेऊया. त्याच्यानंतर मग प्रत्यक्षात शेतावर काम करताना शेतकऱ्यांकडनं काय चुका होतात किंवा काय काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही समज गैरसमज किंवा जे काही चुकीच्या प्रॅक्टिसेस आहे याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत आज. त्याच्यानंतर सध्या एक्सपोर्ट संदर्भात जे काही कॉन्टॅक्ट मॉलिक्युल्स बद्दल जो काही आता सध्याचं एक नवीन आव्हान समजलं जातंय M45च्या बाबतीतलं. तर आपण त्या M45च्या पर्याय काय किंवा त्याला रेसिड्यू मॅनेजमेंट कशी करायची कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची हाही विषय आपण शेवटी घेणार आहोत. यातले बरेच बघणारे बरेच शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट थेरीची याच्या आधी मीटिंग अटेंड केलेली असेल. त्यांना कॉन्टॅक्ट थेरी सविस्तर कदाचित माहितीही पण आहे. पण बरेच नवीन शेतकरी जे जोडले जात आहेत तर त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट थेरी मूळ तिच्या जो पाया आहे तो सुद्धा सांगणं गरजेचं वाटतं मला. मी आज वेळेचं बंधन नसल्यामुळे आज एक दीड पावणे 2 तासाचा वेळ असल्यामुळे आज कॉन्टॅक्ट थेरी पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे सुरुवातीला. आता मी पीपीटी वगैरे रन करतो. पीपीटी रन करण्यासाठी थोडा वेळ द्या मला. ओके. आता सर्वांना पीपीटी दिसते असं मी समजतो. पीपीटी व्यवस्थित दिसतंय सर्वांना? कमेंट मध्ये टाका. हा, ठीक आहे. आपण आता पीपीटी सर्वांना दिसतंय तर आपण आता सुरुवात करूया मीटिंगला. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आजचं फेसबुक लाईव्ह सुरू करतोय मी. तर ही आत्ताची पहिली स्लाइड जी आहे ती एक कॉन्टॅक्ट थिअरी शाश्वत केवडा रोग नियंत्रण पद्धत. आता कॉन्टॅक्ट थिअरी हा एक 6-7 वर्षाचा माझा प्रवास आहे आणि माझ्यासोबत कैक हजारो शेतकऱ्यांचा प्रवास आहे. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा प्रामुख्याने वापर असून आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकावर यशस्वी नियोजन असल्यामुळे याला कॉन्टॅक्ट थिअरी हे नामकरण मी केलं होतं. आणि नंतर परत काही गोंधळ व्हायला लागलाय. त्याच्यानंतर एके नाव जोडलं तर इथे एके नाव हे अरविंद खोडे नसून अंबादास खोडे आहे. माझ्या वडिलांचं नाव आहे, ज्यांनी मूळ ही पद्धत विकसित केली स्वतः.
आता ही AKCTचे जनक माझे वडील आहेत, अंबादास श्री अंबादास बापू नाना खोडे. आम्ही प्रॉपर वडाळा गाव नाशिक इथले असून आमची तिसरी पिढी आहे ही द्राक्ष शेतीमध्ये. कॉन्टॅक्ट थेरी ही वडिलांनी 85-88च्या दरम्यान विकसित केली. त्यात तो काळ असा होता, आज कॉन्टॅक्ट थेरी जे कोणी नवीन आहेत शेतकरी, त्यांनी कॉन्टॅक्ट थेरी जर त्यांना समजून घ्यायची असेल किंवा ती कशी विकसित झाली हे माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीला खूप औषधांची मोठी यादी आहे त्यांच्याकडे आणि मग त्यांना हे कळत नाही का हेच का असंच का. तर हा जो काळ होता ज्या काळी ही विकसित झाली कॉन्टॅक्ट थेरी, त्यावेळेस बाजारामध्ये फक्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशक 4-5 कॉन्टॅक्ट बुरशीनाशक उपलब्ध होते. अगदी म्हणजे रिडोमिल सुद्धा उपलब्ध नव्हतं त्यावेळेस. कॅप्टन, मॅनकोझेब, कुमान, ब्लायटॉक्स, Z78 ही 4-5 औषधं जर सोडली तर दुसरं कुठलंही औषध डावणीच्या नियंत्रणासाठी उपलब्ध नव्हतं. आणि त्या काळी आज जशी तुम्हाला भरपूर माहिती आहे डावणी रोगाबद्दल किंवा तुमच्याकडे आज भरपूर स्रोत आहेत या अशा माहिती मिळवण्याचे, जसे मोबाईल झाले, इंटरनेट झाले, तर त्या काळी तसे काही स्रोत नव्हते. काही थोडंफार पुस्तकांच्या वाचनापलीकडे दुसरीकडून माहिती मिळणं म्हणजे अवघड गोष्ट होती. तर रोगही नवीन नवीन यायला लागला होता 80च्या दशकाच्या सुरुवातीला. त्याच्यामुळे रोगाबद्दल पण अज्ञान भरपूर होतं त्या काळी. नक्की रोग येतो कधी, कसा, हे आज तुम्हाला जे माहिती ते त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं. आणि बुरशीनाशकही खूप मर्यादित होती. सुरुवातीला तो काळ असा होता की जोपर्यंत रोग दिसत नाही तोपर्यंत कोणी फवारणी करायचं नाही आणि रोग दिसायला लागल्यानंतर फवारणी व्हायची आणि ते केल्यावर दमछाक व्हायची, ते नुकसान व्हायचं. मग त्याच्यात त्याचा अभ्यास चालू झाला सगळ्यांच्याच परीने. सगळेच जो तो त्याच्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करायला लागला आणि मग नंतर एक लक्षात आलं का ही जी सुरुवातीच्या कवळा अवस्थेमध्ये लागण होते आणि ती नंतर दिसते, हे शेतकऱ्यांना हळूहळू किंवा वडिलांनाही माझ्या त्यांच्या शेतातल्या अभ्यासानुसार, अनुभवानुसार लक्षात आलं की डावणीच्या रोगाची लागण ही कवळ्या अवस्थेत लवकर होऊन जाते आणि तो दिसतो मात्र आपल्याला नंतर. मग ह्या परिस्थितीमध्ये त्याचं नियोजन करण्यासाठी फवारण्या ह्या लवकर घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी पोंगा अवस्थेत घड जोपर्यंत दिसत नाही, मग तिथून फवारण्या चालू झाल्या. पण तरी सुद्धा नंतरही रोग यायचा बागेवर. मग त्याच्यानंतर बाग फुटायला लागल्यापासून फवारणी घेतली गेली पाहिजे असं लक्षात आलं आणि मग बाग फुटायला सुरुवात झाल्यापासून फवारण्या चालू झाल्या. मग त्याही वेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकच होती, की कशी वापरायची, किती दिवसांनी फवारा घ्यायचा, असं कुठलाही अभ्यास किंवा काही नसल्यामुळे प्रत्येक शेतकरी त्याच्या त्याच्या मनाने फवारण्या घ्यायचा आणि चांगल्या वातावरणातल्या बागेला काही अडचण येत नव्हती. पण मग जी बागा अडचणीमध्ये पावसाच्या वातावरणात सापडायच्या त्यांना त्याही वेळेस फार अडचण यायची. त्याच्यामुळे आणि डावणीमुळे पूर्ण प्लॉटचं नुकसान होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर फार म्हणजे तो फार गंभीर विषय होता त्यावेळेस. आणि मग वडिलांनी त्यांच्या निरीक्षणातून बऱ्याच गोष्टी शोधल्या, काही इकडून तिकडून पुस्तकांमधनं वाचून मिळवलं ज्ञान, काही आणि बरेच ज्ञान त्यांचं स्वतःच्या शेतातलं होतं. आणि मग त्यांनी जी पद्धत विकसित केली, त्यांना एक लक्षात आलं का नुसते लवकर स्प्रे मारून, कधी स्प्रे मारून कसा इफेक्ट मिळतो किंवा 2 फवारणीतलं अंतर किती पाहिजे, असं कुठलंही प्रोडक्ट किंवा हे नाहीये की तुम्ही आणलं आणि त्याचे 2 का 3 स्प्रे दिले आणि तुमच्या बागावर रोग येणार नाही. ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती तुमचा बाग फुटायला सुरुवात झाल्यापासून तर विशिष्ट अवस्थेपर्यंत तुम्हाला त्या वेळोवेळी त्या स्टेजेसला तुमची बाग निरोगी ठेवणं आहे. आणि मग नंतर या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी 2 फवाऱ्यातलं अंतर किती ठेवायचं याचा अभ्यास करून ते व्यवस्थित सेट केलं. फवारा कधी घेतला पाहिजे, कोणती वेळ फवारा घेण्यासाठी योग्य आहे, त्याचा अभ्यास केला आणि अशा काही वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी ती विकसित केली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे तीच पद्धत आमच्या मळ्यात आजही चालू आहे. माझ्या स्वतःच्या मळ्यात आजही मी सिस्टमिक औषधांचा वापर नाहीच करत म्हटलं तरी चालेल. एखाद्या 2 वर्षातून
एखाद्या प्लॉटला माझा चुकून एखादं सिस्टेमिक म्हणजे चुकून म्हणजे काही विशिष्ट अवस्था आली तर तिथे मी सिस्टेमिक औषध वापरत असतो. नाहीतर शक्यतो आमच्या शेतामध्ये आजही आम्ही फक्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांच्या जोरावर रोग नियंत्रण करतो आणि यशस्वी रोग नियंत्रण करतो. वडिलांनी एवढे वर्ष केले, आज मी 17, 18, 20 वर्षापासून त्यांच्या हाताखाली शिकलो, काम करतोय. मी तीच पद्धत आजही माझ्या शेतामध्ये वापरतो. आता थोडे काही बदल घडत असतात ते एक्सपोर्ट संदर्भात, त्याच्या संदर्भात आपल्याला काही मॉलिक्युल्स वापरता येत नाही जास्त. म्हणून मग ते काही बदल होत गेले, घडत गेले. आणि नंतर भरपूर नवीन मॉलिक्युल्स पण आले. पण ते नवीन मॉलिक्युल्स येऊन अ, इतर शेतकऱ्यांना मात्र डावणी नियंत्रण असा यशस्वी करता येत नव्हतं. म्हणजे कॉन्टॅक्ट नंतर काहीतरी रिडोमिल आलं. रिडोमिल आल्यावरही शेतकऱ्यांची मुख्य समस्या जी खराब वातावरणात होती ती कधी सुटलीच नाही. त्याच्यानंतर मला आठवतं 2000 सालच्या आसपास कर्जेट आलं. त्याच्यानंतर मग 2004-5च्या पुढे ॲलिएट आणि बरेच मग औषधं आता मधल्या काळात तर दर वर्षाला एक नवीन औषध येत होतं. पण एवढी औषधं आली तरी सुद्धा खराब वातावरणातल्या बागेला वाचवणं अशक्य व्हायचं किंवा भरपूर नुकसान व्हायचं. आणि खर्च तर अतोनात तर होतच होता. पण खर्च रोग नियंत्रण करताना खर्च हा कधी पण दुय्यम असतो. प्रथम असतं आपलं प्रथम ध्येय प्रत्येकाचं हेच असतं का बाग ही निरोगी राहिली पाहिजे. आता कॉन्टॅक्ट थिअरी बद्दल बऱ्याच जणांचे बरेच मत प्रवाह असतात. ज्यांनी कधी मीटिंग ऐकली नाही किंवा कधी त्यांनी कॉन्टॅक्ट थिअरी स्वतःच्या शेतात वापरली नाहीये. ते लोकांना असं वाटतं कॉन्टॅक्ट थिअरी ही खर्च वाचवण्यासाठीची थिअरी आहे. तर मी वारंवार नेहमी सांगत आलोय ना, कायम सांगत असतो ना, आताही सांगतोय. कॉन्टॅक्ट थिअरी ही तुमची बाग शाश्वत निरोगी ठेवण्याची, डावणीपासून मुक्त ठेवण्याची शाश्वत पद्धत आहे. खर्च तिच्यामुळे तुमचा वाचतो, पण तो तुमचा दुय्यम फायदा आहे. तर त्याच्यामुळे त्याचा जास्त उल्लेख न झालेला कधीही चांगला. आता कुठलाही रोग नियंत्रण करायचा असेल तर रोगाबद्दल अभ्यास असला पाहिजे किंवा कुठले कीटक नियंत्रण जरी करायचं असेल तर त्या कीटकाबद्दलही तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे जे हत्यार आहे म्हणजे जे औषध आहे तुम्हाला त्या औषधांची पण माहिती पाहिजे. आणि ह्या दोन्हींची सांगड घालून तुम्ही यशस्वी नियंत्रण करू शकता या गोष्टींचं. आता केवडा ज्याला आपण डावणी म्हणतो, इंग्लिशमध्ये डावणी मिल्ड्यू म्हटलं जातं. हा केवडा जो आहे हा पाण्यामुळे येणारा रोग आहे. पाण्यामुळं म्हणजे पावसाचं पाणी, दवाचं पाणी आणि नुसतं पाण्यामुळे येत नाही तर त्याला त्यावेळेस उष्णतेची पण गरज असते. तो 70% पेक्षा जास्त आर्द्रता तुमची सतत राहत असेल दिवसभरात आणि तुमची 25 डिग्री पेक्षा आता इथे 25% पेक्षा जास्त तापमान लिहिले गेले, टक्केच्या ऐवजी डिग्री वाचा. 25 डिग्री पेक्षा वर आणि 70% पेक्षा जास्त आर्द्रता, 25 डिग्री पेक्षा जास्त वर तापमान असं जर सतत 24 तासातले जास्तीत जास्त तास ही परिस्थिती राहत असेल, तेवढी जास्त केवढा रोगाची लागण होण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं आपण समजलं पाहिजे. केवढा हा डावणी ही परजीवी बुरशी आहे. ती दुसऱ्या झाडावर जगते. त्याच्यामुळे तिचे बीजाणू जे आहे ते आपल्या झाडाच्या पानावाटे आत शिरकाव करून तिथे त्याचे स्वतःच्या मुळ्या वगैरे वाढून त्याला आपण आता इंग्लिशमध्ये ऑस्ट्रिया वगैरे म्हणतात, पण मी आपल्या शेतकरी भाषेत बोलतोय का त्या मुळ्या वगैरे वाढून नंतर ती वाढते. ती परजीवी आहे. ज्या पानावरती आहे ते पान जर तुम्ही तोडून टाकलं तर ती पण मरून जाते. तिचे बीजाणू वगैरे फक्त हवेत जिवंत राहत असतात. आणि केवड्याची लागण द्राक्षावर कवळ्या अवस्थेत खूप सहज होते. कवळ्या पानांवर, कुठल्याही कवळ्या भागावर. तोच भाग मॅच्युअर झाला, नेबर झाला, सक्षम झाला, तर त्या रोगप्रतिकार करायला तर त्याच्यावर होणारी लागण तुलनेत फार कमी असते. पण कवळ्या भागावर फार लवकर लागण होते. आणि आपल्या इथे अशी गंमत आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या छाटणीचा जो काळ आहे सप्टेंबर, ऑक्टोबर हा या अवस्थेत आपण सगळ्यात जास्त कोवळी अवस्था असते आपल्या बागेतली आणि ती पण गोळीबार छाटणीची असते.
आणि 12 महिन्यातलं डावणीसाठी जो आपल्या भागातलं पोषक वातावरण हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये असतं. म्हणजे आपल्याकडे जो एक ज्याला योगयोग म्हणा, काही म्हणा, का आपण ज्यावेळेस नवीन फुटवा करतो त्यावेळेस डावणीसाठी खूप जास्त पोषक वातावरण असतं आणि ही दोन्ही परिस्थिती जुळून आल्यामुळे आपल्याकडे जो डावणीचा उद्रेक किंवा डावणीचं जे नुकसान बघायला मिळतं ते जगाच्या पाठीवर द्राक्ष पिकणाऱ्या इतर देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता आपण डावणी कधी लागण होते, तो कसा वाढतो, कधी कुठे वाढतो आणि कायच त्याची प्रकार आहे ते आपण ऑन फील्ड जे आहे ते समजून घेऊ सगळ्यात पहिले. आता आपल्या बागेमध्ये आपण ज्यावेळेस बाग छाटणी करतो अं, त्यावेळेस छाटलेल्या जखमेतून वगैरे डावणीचा काही शिरकाव होत नाही. तसं तुम्हाला कोणी सांगितलं वगैरे असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या बाग छाटल्यानंतर ज्या काड्या वगैरे खाली पडतात त्याच्यावर बीजाणू वगैरे असतात. पण मग तुम्ही जर कॉन्टॅक्ट थेरी वापरणार असेल तर तुम्हाला त्या बागेतल्या काड्या बाहेर काढायची काही गरज नाही डावणीचा विचार करता. आपल्या बागेत जर छाटणीनंतर रोगाची लागण व्हायला सुरुवात होत असेल तर ही तुम्हाला जी डाव्या बाजूची पहिला फोटो आहे याला आपण कापसलेली अवस्था म्हणतो. म्हणजे डोळ्यावरचं आवरण नुकतंच फाटून बाजूला व्हायला सुरुवात आणि डोळा आतून पुढे यायला सुरुवात होते. या अवस्थेमध्ये जर पोषक वातावरण असेल तर डावणीची तुमच्या बागेत लागण व्हायची शक्यता असते. इथून पुढची स्टेज असते दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला खाली जे शेंगदाण्याच्या आकाराचा डोळा दिसतोय ती अवस्था आहे. त्याच्यानंतर ही पोंग्याची सुरुवात आहे मधल्या फोटोमध्येच. बाजूच्या 3 नंबरच्या फोटोमध्ये पोंगा अवस्था आहे. ह्या अवस्थेमध्ये डावणीची लागण खूप जास्त होऊ शकते वातावरण जर डावणीसाठी पोषक असेल तर. आणि ह्या पोंगा अवस्थेत अजून धोका काय जास्त असतो का दव पडत असेल किंवा पाऊस पडत असेल तर ते पाणी त्या पोंग्यात आतपर्यंत मुरून जातं आणि त्याच्यामुळे पाणी आतमध्ये मुरल्यामुळे तिथे ते जास्त काळ पण थांबतं आणि ते जास्त काळ तिथे थांबल्यामुळे रोगाची लागण पण जास्त होण्याची शक्यता असते. आणि इथे जर रोगाची लागण झाली तर सर्वात जास्त नुकसानकारक लागण असते ती. कारण तुमचे 2-3 पानं, घड, काडीचा दांडा अशा सगळ्या भागावर तिची लागण होते एकाच ठिकाणी. त्याच्यामुळे पोंगा अवस्था ही एक फार महत्वाची स्टेज असते. आता याही फोटोमध्ये तुम्हाला तेच दिसतंय. आता इथे ही जी कापसलेली अवस्था आहे या कापसलेल्या अवस्थेत जर रोगाची लागण झाली तर तुम्हाला पुढे जाऊन तो रोग फुटव्याच्या खालचे पहिल्या 2 पानांवर डावणी दिसायला लागतो. म्हणजे कोणाला त्याच्या बागेत जर खालच्या 2 पानांवर डावणी दिसत असेल फक्त तर त्याने समजून घ्यायचं त्याच्या बागेत कापसलेल्या अवस्थेत रोगाची लागण झालेली. त्याच्यानंतर ह्या ज्या पोंगा अवस्था जी आहे या पोंगा अवस्थेमध्ये जर लागण झाली तर मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 4-5 पानं काडी, 4-5 पानांची इथली काडी, गड असेल तर गड, या सगळ्याच भागावर तुम्हाला रोग दिसतो. त्याच्यामुळे कोणाच्या बागेत त्या अवस्थेत त्याला रोग दिसत असेल त्याने समजून घ्यायचं का त्याचं पोंग्यामध्ये रोगाची लागण झालेली. त्याच्यानंतर एक जो फोटो आहे मधला त्याच्यामध्ये पोंगा पूर्णपणे मोकळा झालाय. ही अवस्थामध्ये पाणी पावसाचं वगैरे जास्त वेळ थांबून राहत नाही. इथून पुढे ज्यावेळेस तुमच्या बागेतले सगळा फुटवा या अवस्थेच्या पुढे निघून जातो तर इथून पुढे जेवढा जास्त धोका पोंग्यात असतो तेवढा धोका राहत नाही. पण तरी सुद्धा धोका राहतो कारण हे सगळं आजही कवळ्या अवस्थेत आहे असतं. पुढे फेलफूटची जी गर्दी असते त्या गर्दीतही जर तुमचे फवारे चांगले नसतील तर तिथे लागण होते. हे जे कवळे पानं असतात शेंड्याचे पोंगा जरी पास झाला फेल जरी पडली तर पुढचा जो शेंड्याचा भाग आहे जो वाढत असतो या शेंड्याच्या कवळ्या पानांवरही तुम्हाला वेळोवेळी काळजी घेऊन प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. तुम्ही तर ते नाही दिलं तर तुम्हाला पुढच्या पानांवर डावणी दिसतो.
बरेच शेतकरी फेल नंतर फवारणीमध्ये बरेचशी डिले आणतात आणि मग नंतर त्यांना पुढे जाऊन असं लक्षात येतं का बागेमध्ये खाली कुठे डावणी नाही आणि वरच्या पानांवर डावणी. त्याच्यामुळे आपल्याला या अवस्थेत पण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यानंतर हे जे गाडाचे पुंजके, या पुंजक्यामध्ये खूप वेळ जर पाणी राहत असेल तर गाड्यातला डावणी याही अवस्थेमध्ये तुम्हाला लागण झालेली दिसू शकते. त्याच्यानंतर 25-30 दिवसाच्या पुढे फ्लावरिंग ही एक महत्वाची स्टेज असते बागेत. या अवस्थेत जर पाऊस पडत असेल किंवा या अवस्थेत खूप सारखं दव असेल तर इथे गड्यातल्या मण्यावर होणारी डावणीची, या गडाच्या मण्यावर डावणीची लागण होऊ शकते. या अवस्थेतही आपल्याला फार काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जो लेटचा डावणी म्हणून जो संबोधला जातो तो सगळा तुमचा हा फ्लावरिंग मध्ये लागण झालेला डावणी असतो. इथे जेवढी जास्त प्रमाणात लागण झालेली असते तेवढा लवकर तुम्हाला तो दिसतो आणि जेवढी हलक्या प्रमाणात लागण झालेली असते डावणीची तेवढा तो उशिरा दिसतो. म्हणून ज्या बागेंमध्ये लागण हलकी झालेली किंवा ज्या गडांमध्ये हलकी लागण झालेली ते ते तुम्हाला तिसऱ्या डिपिंग नंतर पाणी उतरायच्या अवस्थेत, बऱ्याच्या अवस्थेत पण डावणीचे गड सापडतात. पण त्याचं सगळं तुम्हाला काम करायचंय ते ह्या फ्लावरिंग अवस्थेत. तुम्ही फ्लावरिंग अवस्थेत जर दिरंगाई नाही केली, योग्य ते काम केलं तर नंतर पुढे जाऊन वातावरण खराबही झालं, पावसे पडले तरी तुम्हाला नवीन कुठे गड किंवा नवीन कुठे लागण दिसणार नाही. आता AKCT गोल्डन नियम जे आहे, आता कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय, वडिलांनी नेमकं काय शोधलं, आता हे मी इथे पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो. कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय तर सिस्टेमिक औषधं जी आहे, कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक औषधं. सिस्टेमिक औषधं काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बागेमध्ये हिरवे पानं, म्हणजे जे पानं प्रकाश संश्लेषण क्रिया करताय असे पानं झाडावर असणं गरजेचं आहे. कारण बाजारात उपलब्ध असलेली सगळी सिस्टेमिक औषधं ही सगळी ॲक्रोपेटल सिस्टेमिक आहे. मग तुम्हाला तोपर्यंत त्याच्या आधी कवळ्या अवस्थेत तुमची बाग वाचवायचं काम फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाइड करत असतात. आता कॉन्टॅक्ट फंगिसाइड काही वडिलांनी नाही शोधले, नाही डावणी वडिलांनी शोधला. वडिलांनी प्रॅक्टिस सेट केली आणि डावणीचे यशस्वी नियंत्रण कसं करायचं हे शोधलं. तर त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यात त्यांना असं लक्षात, आता सर्वांनाही माहिती आहे का डावणी हा पाण्यामुळे येतो, पावसाच्या पाण्यामुळे येतो, दवाच्या पाण्यामुळे येतो. तर हे त्यांनाही माहिती होतं, पण मग त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून हे शोधून काढलं का जर आपण सकाळी दव पडलेलं आहे, आपण दव पडलेला असताना थांबून घेतो, 9-10 वाजेपर्यंत आपण दव उडायची वाट बघतो, अशी प्रचलित पद्धत होती किंवा आज आहे. आणि त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक घेऊन फवारायला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का त्या दवाच्या पाण्यामुळे डावणीची लागण होते. पाऊस पडला तर आपण पाऊस पडल्यावर झाड सुकवण्याचा प्रयत्न करतो किंवा सुकवायची वाट पाहतो आणि मग फवारणी घेतो. पावसाच्या पाण्यामुळे पण डावणीची लागण होते हे सर्वांना माहिती. वडिलांनी काय केलं का हे ज्या पाण्यामुळे लागण होते आणि आपण वाट बघतोय, म्हणजे तिथे आपल्या बागेमध्ये रोगाची लागण चालू आहे आणि आपण इथे वाट बघत असतो ते सुकायची, तोपर्यंत आपल्या बागेमध्ये रोगाची लागण होऊन जाते आणि मग नंतर आपण बुरशीनाशकांचे फवारे घेतो. पण तो रोग एकदा जर घुसला असेल तुमच्या पानांमध्ये तर तो नंतर तुम्ही किती कुठले बुरशीनाशक मारले तरी तो पुढे जाऊन तुम्हाला ते पान ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तो रोग दिसणारच आहे. तर त्याचं यशस्वी जर नियंत्रण करायचं आहे तर तुम्हाला ही जी रोगाची लागण होते हीच होऊ द्यायची नाहीये. हे वडिलांनी लक्षात घेतलं आणि मग त्यांनी ही जी धव आहे किंवा हा जो पावसाचं पाणी याच्यामध्ये फवारणी करण्याचे निर्णय घेतले, प्रयोग केले आणि त्यांना त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले. आता AKCTचा गोल्डन नियम आहे का दव जर असेल तर फवारणी घ्यायची, दव नसेल तरी घ्यायची, वातावरण खराब असेल तर, पण दव असेल तर दवात घ्या. ध्यानात घ्या, मी प्रत्येक विषय सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरेच शेतकरी काहीतरी एकच वाक्य घेऊन पुढे जातात. तर दव असताना फवारणी घ्यायची, झाडावर दव असताना, आणि समजा दव नाही पडत आहे पण तरी डावणीला पोषक वातावरण आहे तरी तुम्ही फवारणी घेतलीच पाहिजे. पण दव जर असेल तर दवात फवारणी घ्या. कुठल्याही अवस्थेत जर पाऊस पडतोय तुमच्या बागेत
5-6 MM आधी पोंग्यात असो, फ्लॉवरिंग मध्ये असो, त्याच्या मधल्या दिवसांमध्ये असो, पहिल्या 40 दिवसात, तर पाऊस पडून गेल्यानंतर नाजूक अवस्थेमध्ये तर आवर्जून तुम्ही ओल्या झाडावर फवारणी घेतली पाहिजे. त्या पाण्यामुळं जी रोगाची लागण होणार आहे ती होत नाही. आपण ज्यावेळेस दवा किंवा पावसाच्या पाण्यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक फवारतो, तर फवारणी केल्यावर त्या झाडावरच्या पाण्यात आपलं बुरशीनाशक मिसळलं जातं आणि ते मिसळलं गेल्याने त्या पाण्यामुळं किंवा त्या पाण्याच्या आधाराने जी बुरशीची लागण तुमच्या झाडात होणार आहे, त्या पाण्यामध्ये बुरशीनाशक मिक्स होऊन जातं आणि ते मिक्स झाल्यामुळं त्याच्या आधारे बुरशीची लागण आपल्या पानांवर झाडावर होत नाही. तर ही पद्धत इतकी इफेक्टिव्ह आहे का आम्ही एवढ्या वर्षापासून वापरतोय. किती कसे पाऊस आले पडून गेले, व्हरायटीज पण आता तरी माझ्याकडे स्वतःकडे नाहीये, पण आधी सगळ्या व्हरायटीज पण होत्या आणि आता 5 वर्षापासून एवढी हजारो शेतकरी वापरताय, ते त्याचा फायदा बघताय या अशा पद्धतीने स्प्रेइंग करायचा. त्याच्यामध्ये स्टिकर किंवा स्प्रेडर जो वापरला जातो सर्रास शेतकऱ्यांनी, त्याचा वापर नाही केला पाहिजे. स्टिकर स्प्रेडर फक्त गरजेच्या फवारण्यांमध्येच घेतला पाहिजे. कोणत्या फवारण्यात घेतला पाहिजे हे मी पुढे सांगणार आहे. आता आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचाच वापर करतोय म्हटल्यावर आपल्याला प्रत्येक वेळी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक फवारताना 100% कव्हरेज, तुमची जी काही कॅनोपी आहे, तुमचा जो काही बागेची वाढ आहे, त्या सगळ्या वाढीवर फवारा हा सगळीकडे चांगल्या प्रकारे पडेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण आता त्या काळी तर हाताने फवारणी व्हायची, आता आपण चांगले ब्लोअर्स वगैरे वापरतोय. तर ही फार काही मोठी समस्या नसायला पाहिजे. फक्त शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे का कुठे काही चुकत वगैरे नाहीये. आणि वातावरण वाढीच्या अवस्थेनुसार 2 फवारणीतील अंतर ठरवावे. आता फवारे 100% मारायचा, कव्हरेज द्यायचंय, पाऊस पडल्यावर मारायचा आहे का दव असताना मारायचा आहे, इतर वेळी मारायचे, पण फवारे किती घ्यायचे हे कोणालाच माहित नाही. तर ते ठरवायचं कसं? तर हे पण वडिलांनी त्यांच्या अभ्यासातून ठरवलं का वाढीच्या अवस्थेत लवकर लवकर फवारे घ्यावे लागतात आणि पुढे जाऊन नंतर ते फवारे कमी केले तरी चालतात. आता आपल्याकडे शेतकऱ्यांना सांगितला रोज पावडर मार, खराब वातावरण आहे, तो म्हणतो, म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं, रोज रोज काय मारायची गरज आहे. तर रोज रोज मारायची काय गरज आहे हे मी तुम्हाला आता परत आधीच्या काही स्लाइड्स वरनं दाखवण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ही जी कापसलेली अवस्था आहे, याच्यामध्ये समजा तुम्ही आज पहिला फवारा घेतलाय कापसलेल्या अवस्थेला आणि हा जो जेवढा काही जे काही बागेमध्ये जे जे डोळे बाहेर आलेले आहेत, त्या डोळ्यांवर तुमचं बुरशीनाशक पडलेलं आहे, कॉन्टॅक्ट फंगिसाइड. तर दुसऱ्या दिवशी आता आर्लीचे आपण जनरली मीटिंग घेताना आर्लीच्या बागांसमोर ठेवून बोलत असतो. लेटच्या बागांचा विषय शक्यतो कोणी घेत नाही, कारण लेटला एवढा अडचण येत पण नाही. तर तुमचा आज तुम्ही फवारा घेतलाय, तर तुमची आज समजा कापसलेली अवस्था आहे आणि उद्या तुम्ही ज्यावेळेस जाल बागेत सकाळी परत, तर तुम्हाला लक्षात येईल का तुमचे डोळे परत अजून वाढलेले असतात. काही डोळ्यांचे शेंगदाणा स्टेज चालू झालेली असते, काही डोळे फुटत असतात. म्हणजे आपल्या बागेमध्ये नवीन वाढ चालू असते सतत आणि ती 24 तासामध्ये भरपूर होते, जी आपल्याला डोळ्याला दिसते. काल ही अवस्था होती माझ्या बागेची, आज ही. मग आज जी 24 तासात जी नवीन झालेली वाढ आहे, त्या वाढीवर कुठलंही बुरशीनाशक नाहीये हे ध्यानात घ्या. तुम्ही काल जरी खूप छान एखादं मागडं भारी जरी तुम्ही काल बुरशीनाशक वापरला असेल, कॉन्टॅक्ट फंगिसाइड, पण तुमची 24 तासात जी वाढ झाली त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सिस्टेमिक आपलं कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट फंगिसाइडची कव्हरिंग नाहीये आणि मग तो नवीन वाढून आलेला भाग जो आहे तो रोगाला बळी पडण्यास पडू शकतो वातावरण खराब असल्यास. म्हणून तिथं तुम्हाला जो नवीन भाग वाढून आलाय त्याला परत तुम्हाला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. म्हणून तुमची तिथं परत कॉन्टॅक्ट फंगिसाइडची फवारणी होणं गरजेचं आहे. तेच जसं आता हेच तुमची पहिले समजा 8व्या दिवशी बाग फुटायला लागला तर फेल फुटपर्यंत, म्हणजे 8व्या दिवसापासून ते 13-14 दिवस, 15 दिवस फेल फुटचा जरी धरला तर 8 दिवस होतात. पुढच्या 8 दिवसात झिरो कॅनोपी, म्हणजे 8व्या दिवशी तुमच्या बागेत एकही कुठेही फुटवा नसतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसांमध्ये डायरेक्ट फेल वेल पडून
हाताच्या पंजे एवढे फुटवा तयार झालेला असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, 8 दिवसामध्ये प्रत्येक दिवसागणिक किती नवीन वाढ चालू आहे तुमच्या बागेमध्ये. आणि ही नवीन वाढ होत असलेली वाढ ज्यावेळेस खराब वातावरणात सापडते आणि तुम्ही काल स्प्रे मारलाय ना, आज नाही मारत आहे, उद्या फवारा घेताय, तर तुमची आजची जी वाढ झालेली तिच्यावर जर तुम्ही खराब वातावरणात प्रोटेक्शन नाही दिलं, तर तिथे डावणीचं लागण होऊन जाते आणि पुढे जाऊन तुम्हाला डावणी दिसतो. मग तुम्ही म्हणता मी एवढ्या पावडरी मारल्या तरी माझ्याकडे डावणी कसं काय दिसतोय? मग तू दिसतोय तर तुमचे फवारणीमध्ये तुम्ही ढील दिली म्हणून दिसतोय. तर मग वडिलांनी हा अभ्यास करून हे ठरवलं का आपण या सुरुवातीच्या काळामध्ये रोज फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणून कॉन्टॅक्ट थेअरीच्या नियमानुसार तुमचा बाग कापसलेल्या अवस्थेपासून तर फेल पडोस तर तुम्हाला अर्लीच्या बागेला रोज सकाळी फवारा हा घ्यायचाच आहे कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा. पाऊस पडो नको पडो, दव असो नको, फक्त वातावरण दावणीसाठी पोषक आहे हे आणि असतंच ते आपल्या भागात. फक्त ऑक्टोबर एंडिंग नोव्हेंबरच्या प्लॉटला नसतं, मग त्यावेळेस रोज फवारायची एवढी गरज नाही पडत रात्रीची थंडी फिरल्यावर. पण शक्यतो आपल्या 80-90% बागांना ही गरज असते. तर बाग फुटायला लागल्यापासून फेल काढेपर्यंत तुमच्या बागेला रोज फवारणी ही झालीच पाहिजे कॉन्टॅक्ट फंगिसाइडची. आता याच्यामध्ये ह्या अवस्थेमध्ये समजा तुम्ही पोंगा अवस्थेत बाग आहे, सकाळी तुम्ही एक फवारा घेतलेला आहे कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा आणि दुपारून किंवा संध्याकाळी जर परत पाऊस पडतोय, तर शक्यतो आम्ही अशा बागांना आवर्जून दुसरा फवारा घ्यायला सांगतो. कारण आपल्या बागेमध्ये जी अवस्था सकाळी होती वाढीची, ती संध्याकाळी नसते. संध्याकाळी परत नवीन वाढ झालेली असते. आणि ह्या दिवसात जे उष्ण हवामान, उष्ण दमट वातावरण असतं, ते रोगासाठी पोषक पण असतं. पण ते वाढीसाठी पण पोषक असतं. ह्या दिवसांमध्ये वाढ पण फार वेगाने होत असते. तर मग या आपण अशा परिस्थितीत पोंगा वगैरे अवस्थेतले प्लॉट असतील, फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट असतील, यांना तर हमखास पावसानंतरचा दुबार फवारा घेतला पाहिजे. आता आम्ही फेल पर्यंत रोज कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे स्प्रे घेतो. फेल पडल्यानंतर तिथून पुढे वातावरण नुसार आम्ही वातावरण खराब असेल तर तिथून पुढे आमचे रोज कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे फवारे चालू असतात. वातावरण जर फार खराब नसेल तर आम्ही तिथून त्या फेल नंतर दिवसाआड फवारे घेतो कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे पुढचे काही 5-6 दिवस. त्याच्यानंतर 25व्या दिवसापासून फ्लावरिंग पर्यंत वातावरण पावसाच्या साठी पोषक म्हणजे वातावरण खराब असेल तर त्याही परिस्थितीत घ्यावे लागतात. ही तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आणि 25 दिवसापासून तर फ्लावरिंग पर्यंत जर वातावरण चांगलं राहिलं, स्वच्छ राहिलं, फार काही ढगाळ नाहीये, पाऊस कुठे पडत नाहीये, अशी जर परिस्थिती असली तर तिथे मग 2-2 दिवसाचं आपण अंतर घेऊ शकतो 2 फवाऱ्यामध्ये. पण आपला याचा जो फवारणीचा तक्ता आपण बघितला तर आपल्याला डावणीचे बुरशीनाशक, बुरीचे बुरशीनाशक, खते, पोषक काय काहीतरी द्यायचंच असतं. त्याच्यामुळे आपला 1 दिवसाआड तरी ट्रॅक्टर प्रत्येक प्लॉटमध्ये जातच असतो. आणि मग जर तो जातोय तर त्या प्रत्येक स्प्रेमध्ये तुमचं कॉन्टॅक्ट फंगिसाइड थोड्या प्रमाणात तरी गेलंच पाहिजे. अर्लीच्या प्लॉटला तर आवर्जून. हे विषय मी आता पुढे सविस्तर घेणार आहे, शेतकरी काय चुका करतात त्या. त्याच्यानंतर फ्लावरिंग अवस्था जी असते, फ्लावरिंग अवस्थेमध्ये आम्ही विशेष काळजी घेत असतो. सकाळच्या वेळेस घडामध्ये किती पाणी आहे ह्याच्यावर आम्ही बारीक निरीक्षण ठेवतो. पाऊस पडत असेल तर फ्लॉवरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला रोज फवारे घ्यावे लागतात कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे. आताच्या नवीन पद्धतीनुसार आपण सिस्टेमिकचा आधार घेऊ शकतो, ते मी तुम्हाला सविस्तर सांगेल. पण आम्ही घेत नाही कारण आमचा कॉन्फिडन्स इतका पक्का आहे का त्याच्यामुळे आम्हाला गरज पडत नाही त्या गोष्टींची. आणि याच्यामध्ये आपण हे जे फ्लॉवरिंग स्टेज आहे, या स्टेजमध्ये वातावरण आणि घरात पडणारा दव वगैरे याचा प्रॉपर अभ्यास करून दिवसाआड किंवा रोज फवारे घेतो सेटिंग पर्यंत. आणि ही आता तुमच्याकडे स्लाइड आली का? ही जी उजव्या बाजूची स्लाइड आहे याच्यामध्ये जे 4-5 साईजचे घड झालेले आहेत, ह्या स्टेज पर्यंत आम्ही डावणीचं काम करतो. ह्या स्टेजच्या नंतर आम्ही डावणीसाठी कुठलेही बुरशीनाशक फवारत नाही, कॉन्टॅक्ट पण नाही आणि कोणतंच नाही. ह्या अवस्थेनंतर बागेवर एखादा 2 पाऊसही झाले तरी आम्ही कुठलेही डावणीसाठीचं बुरशीनाशक फवारायला जात नाही.
इथपर्यंत जी होणारी नाजूक वाढ असते आपल्या बागेची, ती जर आपण निरोगी करून घेतली, तर पुढे जाऊन आपल्या बागेत डावणी दिसायचं काहीच विषय राहत नाही. ज्या त्या अवस्थेतली जी कवळी अवस्था आहे, त्या त्या कवळ्या अवस्थेला तुम्ही जर निरोगी ठेवलं, तर पुढे जाऊन तुमच्या बागेत डावणी किती पाऊस आले आणि किती वातावरण खराब झालं तरी तुमच्या बागेत डावणी दिसत नाही. त्याच्यामुळे हे जे गोल्डन रूल्स आहे, याचं सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यामध्ये बरेच जण काही वेगळी गैरसमज करतात, ते विषय मी आता पुढे घेणारच आहे. आता डावणी संबंधित काही छोटे छोटे गैरसमज पण आहे. जसं जिब्रलिक ऍसिडमुळे डावणी वाढतो. त्याच्यामुळे प्रत्येक डिपिंग मध्ये किंवा प्रत्येक ESS मध्ये जी बुरशीनाशक घेण्याची पद्धत आहे, तर ती थोडीशी चुकीची वाटते. तुमचं जिब्रलिक ऍसिड फक्त वाढ करायचं काम करतं, ते डावणीला पोषक वगैरे काही नाहीये. पण त्याच्यामुळे तुमच्या बागेत जर नवीन वाढ होते आणि त्या नवीन झालेल्या वाढीवर जर तुम्ही बुरशीनाशक देऊन कव्हरिंग नाही देते, तर तिथे डावणीची लागण होऊ शकते खराब वातावरणातील प्लॉटला. त्याच्यामुळे जिब्रलिक ऍसिड चा डायरेक्ट डावणीशी काही संबंध नाहीये. तुम्ही प्रॉपर, आता जसं आम्ही प्रॉपर कॉन्टॅक्ट थेरी वापरतो, आम्ही कधीच डिपिंग मध्ये डावणीचं बुरशीनाशक घेतलेलं नाही. पहिले डिपिंग होत्या किंवा आता ESS आले, आम्ही ESS मध्ये कधीच कुठलंही बुरशीनाशक टाकलं नाही, कोणत्याही परिस्थितीतले बाग असो. आपलं जर बाकीचं फवारणी शेड्यूल पक्का असेल, तर आपल्याला या गोष्टींची फार काही गरज पडत नाही. आता बरेच लोक डिपिंग घेताना त्याच्यामध्ये सिस्टेमिक औषधं घेतात. तुम्हाला सिस्टेमिक औषधं घडाला डायरेक्ट द्यायची गरज नाही. तुम्हाला सिस्टेमिक औषध द्यायचंय तर तुम्ही पानावर फवारलं पाहिजे. आणि तुमच्या बागेत जर तुम्ही कधीतरी डिपिंग वगैरे घेणारा असाल, तर त्या बागेत तुमच्याकडे जर गडावर डावणी वगैरे असेल, तर ते पाणी निर्जंतुक करण्यासाठी फक्त तुम्ही त्या डिपिंगच्या पाण्यामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेतलं पाहिजे, जसं M45 वगैरे. कॉपर अवॉइड करायचा अशा परिस्थितीत. आणि दुसरा जो सगळ्यात मोठा समज येतो म्हणजे हा लोकांनी अनुभवातून काढलेला निष्कर्ष होता, जो चुकीचा होता. डावणी फेलफूट काढल्यानंतर जखमेतून शिरकाव करतो आणि म्हणून फेलफूट नंतर स्प्रे घ्यायची पद्धत चालू झाली. त्यावेळेस मी जसं मगाशीच सांगितलं तुम्हाला, का बाजारात असलेले सगळे औषधं वापरूनही बागेवर तर डावणी कोणाला नियंत्रण करता येत नव्हता. आणि मग त्याच्यानंतर मग तसं केल्यानंतर मनामध्ये वेगवेगळे विचार येणं साहजिक आहे. मग औषध डुप्लिकेट आहेत का, डावणी इकडनं घुसत असेल, इकडचं डावणी तिकडे चालतोय वगैरे वगैरे. तर डावणी रोगाचा हा काही गुणधर्म नाहीये जखमीतून घुसण्याचा. त्याच्यामुळे तुमच्या फेलच्या जखमीतून डावणी घुसतोय काडीमध्ये, ही टोटल भंपक कल्पना आहे. तुमच्या बागेत तुम्ही जर कॉन्टॅक्ट थेरी प्रॉपर फॉलो करत असाल, तर फेल काढल्यानंतर कुठलाही स्पेशल फेलफूटचा स्प्रे घ्यायची गरज नाही. आमच्या शेतावर आम्ही कधीच घेतलेला नाही कोणत्याही परिस्थितीत. पण आज बरेच कॉन्टॅक्ट थेरी वापरणारे शेतकरी पण मी बघतो ही चूक करत असतात, का ज्या दिवशी फेल काढायची त्या दिवशी सकाळी किती खराब वातावरण असलं तरी ते सकाळचा फवारा घेत नाही आणि फेल काढल्यावर फवारा घेतात. तर ह्या अशा छोट्या छोट्या चुका केल्यामुळे मग तुमची बाग 100% रोगमुक्त राहत नाही. तुमच्या बागेमध्ये कुठेतरी रोग येतो, मग तुम्ही म्हणतात अरे मी कॉन्टॅक्ट थेरी वापरली, का मी असं केलं तसं केलं तरी माझ्या बागेत का आलं. तर तुम्ही कॉन्टॅक्ट थेरीचे सगळे नियम कडक पाळा. फवारणी फेल काढायच्या दिवशी सुद्धा सकाळीच गेली पाहिजे. संध्याकाळी काही कुठल्याही प्रकारे फवारणी घ्यायची गरज नाही. जर पाऊस पडत नाहीये तर फवारा घ्यायची गरज नाही फेल काढताना, फेल काढल्यानंतर. हे ध्यानात घ्या, तुम्हाला काय द्यायचंय ते सकाळीच देऊन घ्यायचं. आता आम्ही जे वापरतो ते आमच्या शेतावर तर आजही आम्ही 100% कॉन्टॅक्ट थेरी वापरतो. पण आज भरपूर नवीन औषधं आलेली आहे बाजारामध्ये, जी चांगली पण आहेत आणि ज्याचा आपण वापर पण करू शकतो. पण त्याचा वापर कधी करायचा, कसा करायचा, हा विषय जो आहे तो मी आता इथून पुढे घेतोय.
आता मी तुम्हाला इतक्या वेळेस जी सांगितली ती आमच्या शेतावर जी आम्ही वापरत असलेली कॉन्टॅक्ट थिअरी. पण मी आता जी शेतकऱ्यांना नंतर जी सुधारित सांगितली, जी आता नवीन आलेल्या औषधांचा समावेश करून त्याला आपण मिक्स थिअरी म्हणतो. तर त्या मिक्स थिअरीमध्ये जाण्यासाठी ती समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिले आपण बुरशीनाशक समजून घेतले पाहिजे. कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आणि सिस्टेमिक बुरशीनाशकांचे काही नियम आहेत ते वेगवेगळे. बरेच शेतकरी याच्यामध्ये गफलत करतात, गल्लत करतात. तर ती नाही झाली पाहिजे म्हणून मी आता बुरशीनाशकांचा थोडासा विषय घेतो. बुरशीनाशक, कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे स्पर्श बुरशीनाशक, ज्याचं काम आहे फक्त जिथे बुरशीशी संपर्क आला तिथे बुरशी मारायची किंवा तिचा खात्मा करायचा. ते झाडाच्या आतमध्ये घुसून आतून झाडातले आतून बुरशीला मारायचं काही काम करत नाही. त्याचा स्पर्श ऍक्शन असल्यामुळे त्याला स्पर्श बुरशीनाशक म्हणतात. आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे तुम्ही फवारल्यानंतर ते झाडामध्ये शोषलं जाऊन ते झाडाचं जे अन्नद्रव्य फिरत असतं त्या अन्नद्रव्यासोबत फिरून आतून ते घुसलेल्या बीजाला किंवा असलेल्या डावणीच्या मुळ्यांना मारायचं काम करत असतं. आता दोन्हींचे काही नियम आहे जे वेगवेगळे ते समजून घेतले पाहिजे. इतके दिवस शेतकऱ्यांना फक्त सिस्टेमिक औषधांचे नियम तोंडी पाठ आहेत आणि ते त्याच नियमाने आजही हजारो शेतकरी त्याच नियमाने कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाकडे बघतात. तर सर्वप्रथम हे ध्यानात घ्या का कॉन्टॅक्ट बुरशीनाशक याला रेझिस्टन्स अडचण नाहीये. याच्या विरुद्ध कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाविरुद्ध कुठल्या रोगामध्ये किंवा रोगात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असा कुठलाही अभ्यास किंवा संशोधन नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही एक बुरशीनाशक कितीही वेळा वापरू शकता. मी आता एक्सपोर्टला हे चालत नाही, ते चालत नाही आणि याची स्कॉर्चिंग येते का हे मिक्सिंगला चालत नाही, हे विषय नाही घेते. हे विषय बाजूला ठेवू आपण. आपण आता टेक्निकल बोलतोय. तुम्ही एका बुरशीनाशकावर तुमची बाग निरोगी ठेवू शकता कॉन्टॅक्टची. फक्त एक बुरशीनाशक कोणतंही. त्याला रेझिस्टन्सचा अजिबात प्रॉब्लेम नाही. कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा तुम्ही अंडरडोस घेतला तरी चालतो, कारण रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम नाहीच आहे. तुम्ही गरज नसेल तुम्ही एखाद्या प्रसंगी अंडरडोस घेतला काहीही अडचण नाही. स्टँडर्ड डोस घेतला तरी काही अडचण नाही, वाढवून घेतला तरी काही अडचण नाही. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फंगिसाइड ओल्या झाडावर फवारलेलं चालतं, कारण त्याला झाडामध्ये घुसून काम नाही करायचं. ते जिथे पडतं तिथे काम करते. मग ते पाण्यात पडो, जमिनीवर पडो, झाडावर पडो. त्याच्यामुळे तुमची जी प्रचलित पद्धत आहे जुनी का झाड सुकल्यावरच फवारणी करायची, ते कॉन्टॅक्ट थेरीसाठी काही गरजेची नाहीये. आणि मुळात आपल्या कॉन्टॅक्ट थेरीचा जो नियम आहे तो तर आहे ओलं जर असेल तर आवर्जून ओल्यामध्ये फवारा घ्यायचा. आता हे कॉन्टॅक्ट थेरीच्या मीटिंग ऐकल्यावर बरेच शेतकरी असा समज करून घेतात का फक्त दव असेल तरच फवारा घ्यायचा आणि कॉन्टॅक्टचा, दव नसेल तर सिस्टेमिकचा घ्यायचा. तर असं नाहीये. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्या बागेत हिरवं पान येत नाही तोपर्यंत तुमच्या बागेत दव असो किंवा नसो तुम्हाला जो काही फवारा घ्यायचा आहे तो कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचाच घ्यायचा आहे. आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक हे ओल्या झाडावरही फवारलेलं चालतं, कोरड्या झाडावरही फवारलेलं चालतं, रात्री फवारलेलं चालतं, पाठी फवारलेलं चालतं, दुपारी फवारलेलं चालतं, संध्याकाळी सुद्धा फवारलेलं चालतं. म्हणजे 24 तासात तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक फवारू शकता. त्याला म्हणजे तो सगळ्या परिस्थितीत काम करतं ते. त्याच्यामुळे ते कोरड्यात चालत नाही, ते ओल्यातच गेलं पाहिजे अशी काहींचे फार गैरसमज आहे. तर तो गैरसमज काढून टाका. कॉन्टॅक्ट फंगिसाइड तुम्ही कधीही वापरू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये. कॉन्टॅक्ट फंगिसाइडला मात्र 100% कव्हरेज असणं गरजेचं आहे, कारण ते जिथे पडणार आहे तिथेच काम करणार आहे. आता आंतरप्रवाही बुरशीनाशकाकडे येऊ. आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये बरेच पोटगट आहे, ते मी पुढच्या स्लाइडमध्ये घेणार आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशक झाडामध्ये आतमध्ये जाऊन आतून बुरशी विरुद्ध काम करत असतं. तर त्याच्या प्रतिकार शक्ती निर्माण होते बुरशीमध्ये आणि म्हणून त्याचा कधीही अंडरडोस घेऊ नये. त्याचा जर तुम्ही अंडरडोस घेतला तर ती प्रतिकार शक्ती लवकर निर्माण होते. त्याच्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक ओल्या झाडावर फवारून काहीही फायदा नाही. हे काही तुम्हाला आता सांगायची गरज नाही, तुम्ही ऐकत आलेले. ते झाडामध्ये शोषलं गेलं पाहिजे म्हणून ते तुम्हाला कोरड्या झाडावरच फवारायचं आहे आंतरप्रवाही. मग ते डावणीचा असो का भुरीचा असो. त्याच्यानंतर मात्र सिस्टेमिक औषधाला तुमच्या कॅनोपीची 100% कव्हरेज नाही मिळालं,
तर मिळालं तर हा चांगलीच गोष्ट आहे, पण जरी नाही मिळालं तरी त्याची सिस्टमिक ऍक्शन 100% कॅनोपीवर काम करत असते, भले तुमची 90% झाली. हे टेक्निकल सांगतो मी, प्रत्यक्षात एवढं कोणी पाळत नाही मला माहिती. म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक सिस्टमिकला आपण 100% कव्हरेज मिळण्याचा आग्रह करतो आणि तो एक चांगला प्रकार आहे. आता बुरशीनाशकांचे इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइड, सिस्टेमिक आणि स्ट्रॉबिल्युरिन्स असं दिसतंय. कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसाइड आहे, कॉपर ऑक्झिक्लोराइड म्हणजे ब्लायटॉक्स आहे, कॅप्टन म्हणजे कॅप्टाप, मॅन्कोझेब 45, झायनेब Z78, क्लोरोथॅलोनिल म्हणजे कवच, झायरम म्हणजे कुमान, प्रोपिनेब म्हणजे अँट्राकॉल, मेटिराम म्हणजे पॉलिरॅम. हे तुमचे कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स आहे. हे तुम्हाला कॉन्टॅक्ट थिअरी मधले तुमचे हत्यार आहे सगळे. याच्यामध्ये कॉपर बेस मध्ये 2 औषधं येतात, कोसाइड आणि ब्लायटॉक्स. कॉपर बेस औषधं मिक्सिंगला थोडी अडचणीची ठरतात, किंवा मुळात कॉपर बेस औषधासोबत जास्त मिक्सिंग करू नये कीटकनाशकांची किंवा खतांची, त्याच्यामुळे स्कॉर्चिंग वगैरे येते. मात्र पावसाळी परिस्थितीत खराब वातावरणात अर्लीच्या प्लॉटवाल्यांनी आवर्जून कॉपरचे फवारे त्यांच्या शेड्यूलमध्ये पाहिजे. कॉपरचे फवारे जर तुम्ही सुरुवातीच्या काळात आणि विशेष करून पावसाळी परिस्थितीत घेत असाल तर तुम्हाला डावणी सोबतच करप्यावर खूप चांगलं नियंत्रण मिळतं. 2017 साली ज्या ज्या लोकांनी कॉपरचे फवारे टाळले त्यांच्याकडे सगळ्यात जास्त करप्याची लागण होती. त्याच्यानंतर ही कॅप्टन, मॅन्कोझेब, झायनेब हे सर्व आहेत. हे सगळे सुद्धा करप्यावर काही प्रमाणात काम करत असतात, पण डावणीवर सगळे उत्तम आहे. त्याच्यामध्ये कॅप्टन म्हणजे कॅप्टाप, M45, Z78, अँट्रॅकॉल, कुमान, मिटराम हे झिंक बेस औषध आहे. हे मिक्सिंगसाठी चांगले औषध आहे. म्हणजे आपल्याला जे काही फवारे घ्यायचे असतात का, आपण काय फक्त सकाळी फवारा घेताना डावणीचीच औषध मारत नाही, तर कीटकनाशक घेत असतो, पोषक घेत असतो. तर मग ह्या मिक्सिंग जर करायच्या असतील तर मग आपण त्यावेळेस हे झिंक बेस औषधांचा वापर जास्त केला पाहिजे. आता सिस्टेमिक औषध जे आहे याच्यामध्ये मेटॅलेक्झिल म्हणजे रिडोमिल, सायमोक्झॅनिल म्हणजे कर्जेट, डायमेथोमार्फ म्हणजे ॲक्रोबॅट, ॲप्रोवलिकार म्हणजे अँट्रॅकॉल, आपलं सॉरी ॲप्रोवलिकार म्हणजे मेलडीडिओ, ओसिटिलल हा एक वेगळा विषय आहे, तो इथे मी लिहिलाय तरी. तो फॉस्फोनेट ग्रुपमध्ये जातो आणि मुळात तो बुरशीनाशक नाहीये. मॅन्टिपोप्रामिड वगैरे हे जे सिस्टेमिक औषध आहे यांच्यामध्ये यांची मोड ऑफ ऍक्शन वेगवेगळे आहे. यांच्या मोड ऑफ ऍक्शन जरी वेगवेगळ्या असल्या तरी ऍज अ फार्मर म्हणून प्रत्यक्षात त्या गोष्टींना फार काही महत्व आहे असं मला वाटत नाही, म्हणून मी कधी त्याच्यावर फारसं बोलत पण नाही. तर ह्या सिस्टेमिक औषधांना तुम्हाला का झाडावर हिरवे पानं असतानाच वापर करायचा आहे, ते कसा, कधी, कुठं करायचा ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. आणि हा जो एक शेवटचा जो स्ट्रॉबिल्युरिन्स आहे, हा आपल्या काही कामाचा नाहीये, ध्यानात घ्या. हा रोगासाठी कमी पोषक वातावरणात वापरायचे मॉलिक्युल्स आहे आणि हे खूप हाय रिस्क आहे. म्हणजे थोडक्यात हे याच्याप्रती खूप लवकर रेझिस्टन्स निर्माण होतो बुरशीमध्ये. तर याचे आपण फवारे आपल्यासारख्या खराब वातावरणात याचे फवारे घेऊन आपलं काहीही भलं होत नाही, असं माझं ठाम मत आहे. त्याच्यामुळे मी हे फवारे कुठल्याही परिस्थितीमध्ये रिकमेंड करत नाही. आता मला शेतकरी बऱ्याच वर्षापासून शेड्यूल मागतात. कॉन्टॅक्ट थिअरीमध्ये कुठल्याही प्रकारचं शेड्यूल नाहीये. कॉन्टॅक्ट थिअरी समजून घ्या काय आहे आणि तुमचं शेड्यूल तुम्हाला जमला पाहिजे लिहायचा. असं काही फिक्स नाही का आज 5वा दिवस हे मारा आणि 8वा दिवस ते मारा. आता ही एक स्लाइड आहे, ही फार महत्वाची सिस्टेमिकच्या संदर्भात. बुरशीनाशकांचा फरक लक्षात घेण्यासाठी सुद्धा. आता तुम्हाला हा जो डाव्या बाजूला वरचा फोटो दिसतोय त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइडचं त्यांनी थोडंसं इंग्लिशमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर ते जिथे पडतं तिथेच त्याचं प्रोटेक्शन राहणार आहे. तुमच्या पानावर जिथे कॉन्टॅक्ट फंगिसाइड पडलेली नाहीये तिथे तुम्हाला ते रोगाप्रती प्रोटेक्शन देणार नाही, आणि म्हणून आपल्याला कॉन्टॅक्ट फंगिसाइडला 100% कव्हरेज असणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर डाव्या बाजूची जी जर खालचा फोटो आहे याच्यामध्ये तुम्हाला सिस्टेमिक म्हणजे ट्रान्सलॅमिनर सिस्टेमिक म्हणजे लोकली सिस्टेमिक जसं रिव्हर्स वगैरे
याचं त्यांनी तुम्हाला थोडंसं इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय का ते तुमच्या पानावर पडतंय. तुमच्या पानावर 100% ठिकाणी जरी नाही पडलं, तरी ते त्या पानाला लोकली सिस्टेमिक म्हणजे तेवढ्या पानामध्ये ते आतल्यात भिनलं जातं आणि त्या पानाला ते आंतरप्रवाही प्रोटेक्शन द्यायचं काम करतं. मात्र ते तुमच्या नवीन होणाऱ्या वाढीला शेंड्याकडची असो, कुठली असो, त्याला कुठल्याही प्रकारे विशेष मदत करत नाही. त्याच्यामुळे लोकली सिस्टेमिक औषधं कधी वापरायची याच्यासाठी तुम्हाला हा महत्वाचा पॉइंट राहील. त्याच्यानंतर ही उजव्या बाजूला जी स्लाइड आहे, जिला सिस्टेमिक नाव आहे आणि खाली अॅक्रोपेटल लिहिलेलं आहे. अॅक्रोपेटल काय असतंय, आपल्या बाजारात जे काही उपलब्ध असतात बुरशीनाशक सिस्टेमिक, त्यातले मेजॉरिटी सगळे अॅक्रोपेटल आहे. म्हणजे कर्जेट झालं, मेलेडी डिओ, अॅक्रोबॅट, हे सगळे रिडोमिल, हे सगळे आहे अॅक्रोपेटल सिस्टेमिक. अॅक्रोपेटल म्हणजे आपण फवारल्यावर ते आपल्या पानांच्या जे खालचे मॅच्युअर्ड पानं असतात तिच्यात ते सिस्टीम मध्ये भिनलं जातं आणि त्यातून त्या पानांवाटे जे पानांमध्ये जे अन्नद्रव्य निर्मिती झालेली असते, ते अन्नद्रव्य जे नवीन वाढीकडे जात असतं शेंड्याकडच्या गडाकडच्या, त्या पाण्यासोबत त्या अन्नद्रव्यासोबत त्याचा प्रवास होतो आणि ते नवीन शेंड्याकडे आणि त्या गडाकडे प्रोटेक्शन द्यायचं काम करतं. म्हणजे खूप कामाचं प्रोडक्ट आहे. पण ते कामाचं आहे कधी, ज्यावेळेस तुमच्या बागेवर हिरवे पान आहे. थोडक्यात हिरवे म्हणण्यापेक्षा प्रकाश संश्लेषण क्रिया करणारी पान आहेत. त्या अॅक्रोपेटल सिस्टेमिकचा आपण नक्कीच वापर केला पाहिजे. तो कसा करायचा, कधी करायचा, किती अंतराने करायचा, हे मी आता तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार. आता मिक्स थिअरी, फेल फूट पडोस तर तुम्हाला सिस्टेमिक वापरून काही फायदा होत नाही. तुमची बागा ज्यांना कोणाला वाटतं वाचवल्या आमच्याकडे इतके दिवस, ते तुमच्या कॉन्टॅक्ट फंगिसाइडने वाचवलेले आहे. असा कुठला शेतकरी आहे का, मला दाखवा, ज्याने सिंगल सिस्टेमिक मॉलिक्यूल वापरून बाग वाचवलेली फेल फूटच्या आधी. तो काही जरी मारत असला, तो त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट फंगिसाइड घेऊन मारतच असतो. त्याच्यामुळे ते कॉन्टॅक्ट फंगिसाइडची त्याला मदत होत असते. आता मिक्स थेरी वापरताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्या बागेत हिरवे पानं नाहीये तोपर्यंत सिस्टेमिक वापरून फायदा नाही. तर तोपर्यंत तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइडच वापरायचे. कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरताना रोज रोज नवीन नवीन कॉन्टॅक्ट फंगिसाइड बदलूनच वापरला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही सलग 5-5, 6-6 दिवस एक मॉलिक्यूल वापरू शकता, काही अडचण नाही त्याला. त्याच्यानंतर पोंग्यात आपल्याला संचार फुरटीचा वापर करायचा आहे. अर्लीच्या बागेंना आवर्जून केला पाहिजे. संचार फुरटीचा वापर करताना तुम्हाला त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट फंगिसाइड घेणं अत्यंत गरजेचं आहे. संचार फुरटी म्हणजेच पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड, हे बुरशीनाशक नाहीये, ध्यानात घ्या. ते आहे फंगिस्टॅटिक मॉलिक्यूल. म्हणजे ते झाडामध्ये गेल्यानंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड झाडामध्ये गेल्यानंतर झाडाची जी नैसर्गिक प्रतिकार शक्ती आहे, त्या प्रतिकार शक्तीला मजबूत करायचं काम करतं किंवा त्याला बळ द्यायचं काम करतं. मग आता ते फंगिसाइड बुरशीनाशक नसल्यामुळे तुमच्या हवेतल्या असलेल्या, जमिनीवर असलेल्या उडणाऱ्या बुरशीच्या बीजाणूला मारायचं काम करणार आहे का? नाही करणार आहे. पण ते आतून जाऊन जे झाडाची प्रतिकार शक्ती वाढवतं ते फार छान काम करतं आणि ते सगळ्या अवस्थेत करतं. ते कवळ्या फुटीतही होती ती प्रकार आणि मॅच्युअर्ड पानांवरही त्याचा खूप चांगला परिणाम मिळतो. त्याच्यामुळे पोंग्यात फेलपर्यंत तुम्ही संचार फुरटीचे फवारे घ्या, पण फवारे घेताना आवर्जून लक्षात ठेवा त्याच्यासोबत स्पर्शजन्य बुरशीनाशक घेतलंच पाहिजे. आणि तुम्हाला मगाशी मी जे काही बुरशीनाशकांची यादी दिली, कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची, त्यातलं ब्लायटॉक्स फक्त असं आहे का जे संचार फुरटी सोबत तुम्हाला मिक्स करता येणार नाही. बाकी तुम्ही कोसाइड, बाकीचे जेवढे तुम्हाला 5-6 मॉलिक्यूल सांगितले मी कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे, ते तुम्ही सगळे संचार फुरटी सोबत वापरू शकता. आता मिक्स थेअरीमध्ये मी जनरली 3 ते 4 सिस्टेमिक औषधं रिकमेंड करत असतो.
तर हे 3 ते 4 औषधं आपल्याला, अर्लीचा बाग असेल म्हणजे बऱ्याच लोकांचे अर्लीचे बाग 15व्या-16व्या दिवशी या पंजाच्या आकारापेक्षा मोठ्या फुटी आलेल्या असतात. त्या जर 15व्या-16व्या दिवशी नसतील येत, तुमच्या बागेमध्ये त्या 18व्या दिवशी येत असेल, तर तुमचा तो पहिला आंतरप्रवाही 18व्या-19व्या दिवशी गेला पाहिजे. समजा एखाद्याची बाग फुटायला अडचण झाली, त्याची ती अवस्था 20व्या दिवशी येते, मग त्याचा पहिला आंतरप्रवाही फवारा हा 20व्या दिवशी गेला पाहिजे, हे ध्यानात घ्या. इथे मी आता तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी लिहिलेले दिवस आहे, पण ह्याच दिवशी फवारा गेला पाहिजे असं नाही. आपल्या बागेत जोपर्यंत आपल्या हाताच्या पंजाच्या लांबीच्या फुटी येत नाही, तोपर्यंत सिस्टेमिक वापरण्यात काही अर्थ नाही. मग आता पहिलं सिस्टेमिक बुरशीनाशक आपल्याला त्या स्टेजला घ्यायचं आहे. त्या स्टेजला पहिला सिस्टेमिक बुरशीनाशक घेतल्यानंतर लगेच 4थ्या-5व्या दिवशी तुम्हाला दुसरं सिस्टेमिक औषध घ्यायचंय. त्याच्यानंतर म्हणजे आता समजा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया की आपण 16व्या दिवशी कर्जेटचा फवारा घेतलाय, तर तुम्हाला लगेच 4 दिवसांनी 20व्या दिवशी परत कर्जेटचा किंवा दुसऱ्या सिस्टेमिक औषधाचा फवारा घ्यायचा. 20व्या दिवशी समजा तुम्ही एक फवारा घेतलाय सिस्टेमिक औषधचा, त्याच्यानंतर तुम्ही पुढचा फवारा हा 27-28व्या दिवशी घ्यायचा आहे. म्हणजे जसं पहिल्या 2 फवाऱ्यांमध्ये आपण 4 दिवसाचं अंतर ठेवलं, 4 ते 5 दिवसाचं, तसं दुसऱ्या आणि तिसऱ्या फवाऱ्यामध्ये ते अंतर आपण 7 ते 8 दिवसाचं ठेवतो. आणि मग चौथा जो फवारा जातो म्हणजे एक 28व्या-30व्या दिवशी जर तुमचा तिसरा फवारा गेला, चौथा फवारा डायरेक्ट आपल्याला 10 दिवसांनी 12 दिवसांनी घ्यायचा आहे, म्हणजे 40 ते 42 दिवसांनी. आणि अर्लीची बाग एक 40-42व्या दिवशी बऱ्यापैकी सेटिंग पास होऊन जाते. त्याच्यामुळे तिला पुढचे 10-12 दिवस आंतरप्रवाही प्रोटेक्शन मिळणार आहे. त्याच्यामुळे तिथून पुढे सिस्टेमिक औषध काही वापरायची गरज नाही. इनफॅक्ट तुमची 6-7 नंतर कॉन्टॅक्ट औषधही आपण वापरायचे बंद करतो. आता हे फवारे जे आहे, पहिल्या 2 फवाऱ्यांमध्ये 5 दिवसाचं अंतर, नंतरच्या 2 फवाऱ्यांमध्ये 8 दिवसाचं अंतर, नंतरच्या 3ऱ्या-4थ्या फवाऱ्यामध्ये 10-12 दिवसाचं अंतर, असं का दिवसांचं अंतर का वाढवलंय? तर हे समजून घेतलं पाहिजे सर्वांनी. ज्यावेळेस आपण 16व्या, 17व्या, 18व्या दिवशी पहिला फवारा घेतो, त्यावेळेस आपल्याकडे हाताच्या पंजा एवढेच फुटवा असतो आणि त्या प्रत्येक फुटव्याला 2 ते 3 पानच प्रकाश संश्लेषण निर्मिती करणारे असतात. तर त्यावेळेस आपण जर एक आंतरप्रवाही बुरशीनाशक घेतलं, तर ते मुळात झाडावर फार कमी पडत असतं आणि त्याचा कमी पडल्यामुळे त्याचं शोषणही झाडात कमी होतंय आणि झाडामध्ये डोस जर कमी जातोय, तर त्याचा झाडामधला असर जो आहे तो सुद्धा कमी दिवसासाठी राहतो. त्याच्यामुळे आपण लगेच 4थ्या-5व्या दिवशी दुसरं आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायला सांगतो. ज्यावेळेस आपण 20-22व्या दिवशी दुसरं आंतरप्रवाही बुरशीनाशक घेतो, तर 20-22व्या दिवशी आपल्याकडे बऱ्यापैकी 1.5-1.5, 2-2 फुटाचे शेंडे झालेले असतात. 1.5 फुटाचे तर कसे असतात. आणि त्यावेळेस प्रत्येक फुटव्याला पानसंख्या जी अन्नद्रव्य बनवते, ती पानसंख्या वाढून जाते. म्हणजे समजा आधी 2-3 पानं होती, तर आता ती 6-7 पानं असतात. आणि आज आपण ज्यावेळेस फवारा घेतोय, तर त्यावेळेस झाडावर तो फवारा खूप जास्त प्रमाणात पडत असतो. त्याचं शोषण पण झाडामध्ये जास्त प्रमाणात होत असतं आणि झाडामध्ये शोषण जास्त प्रमाणात झाल्यावर त्याचा असर पण आपल्याला साहजिक जास्त दिवस मिळतो. तेच आपण ज्यावेळेस 30व्या दिवशी घेतो, 30व्या दिवशी जर एक चांगला बागायतदार असेल, तर त्याची पूर्ण कॅनोपी अचीव्ह झालेली असते 30व्या दिवशी. काडीला 12-12, 15-15 पानं आलेली असतात. आता एवढ्या जास्त संख्येच्या पानांवर ज्यावेळेस आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारतो, तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडात शोषलं जातं आणि त्याचा डोस झाडामध्ये खूप चांगल्या प्रमाणात शोषला गेला. मुळे त्याचा असर पण आपल्याला खूप जास्त मिळत असतो. एक फुल कॅनोपीवर कुठलंही आंतरप्रवाही बुरशीनाशक जर आपण फवारलं, तर ते 10 ते 15 दिवसापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त दिवसांपर्यंत आपल्याला आंतरप्रवाही प्रोटेक्शन देत असतं. आता हे 10 का 15 दिवस असं काय, तर हे मॉलिक्युलनुसार बदलत राहतं आणि वातावरणानुसार पण. जेवढा आता मुबलक सूर्यप्रकाश, जेवढं मुळीमध्ये चांगलं पाणी मिळते, तेवढा चांगला असर मिळतो. जेवढा कमी सूर्यप्रकाश, जेवढं ढगाळ, जेवढं खराब वातावरण, तेवढा या गोष्टींचा असर कमी मिळतो. तर सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट अशी मिक्स थेअरी वापरताना एक 3 ते 4 सिस्टेमिक आणि बाकी कॉन्टॅक्ट फ्री, याच्यावर तुमचं खूप चांगलं नियोजन होतं बागेचं. सिस्टेमिकचा आधार आपण याच्यासाठी घेऊ शकतो का आपल्याला काही फवारणीमध्ये डिलाय करायची असेल, आपले असंख्य प्लॉट्स असतात ते मॅनेज करायचे असतात. पण एक ध्यानात घ्या की तुम्हाला हे 4 फवारे जी सिस्टेमिक जे मी सांगितले, याच्या मधल्या दिवसांमध्ये तुम्हाला
फवारे घ्यायचे का, घ्यायचे, ते किती हे वातावरण ठरवणार. समजा तुम्ही 16व्या दिवशी कर्जेट दिलंय, 20व्या दिवशी कर्जेट देणार आहे, मध्ये 4 दिवस येते, त्या मधल्या 4 दिवसांमध्ये जर वातावरण खूप खराब असेल तर त्या मधल्या 4 दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला ते रोज कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा स्प्रे घ्यावा लागणार आहे. त्या 4 दिवसांमध्ये जर वातावरण फार काही खराब नसेल तर तुम्ही दिवसाआड फवारा घ्या. आणि अगदीच खूपच थंडी फिरली आहे, अजिबात काही वातावरण खराब नाही, तर तुम्ही त्या 4 दिवसांमध्ये एक फवारा तरी कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा घेतला पाहिजे. तसंच 20व्या दिवशी तुम्ही समजा दिलंय आणि पुढे जाऊन तुम्ही मेलोडियो देताय 8 दिवसांनी, तर त्या मधल्या 8 दिवसांमध्ये जी काही गरज पडेल वातावरणामुळे ती सगळी तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइडची बुरशीनाशकचा स्प्रे घ्यायचा. म्हणजे 20व्या दिवशी तुम्ही कर्जेट दिले, 28व्या दिवशी तुम्ही मेलोडियो देताय समजा, तर मधल्या 8 दिवसात गरज बघून रोज, खूप खराब वातावरण असेल तर रोज घ्यावे लागतात. खूप खराब वातावरण नसेल तर तुम्ही दिवसाआड स्प्रे घेतला पाहिजे कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा. वातावरण चांगलं असेल तुम्ही 2 दिवसाआड घेतलं तरी चालेल. आणि तेच नंतर 30व्या दिवसापासून पुढच्या फवाऱ्याला लागू होतं. त्या 30व्या दिवसापासून पुढच्या दिवसांमध्ये फ्लॉवरिंग ही महत्वाची अवस्था पण असते. त्यामुळे फ्लॉवरिंग स्टेजेसला जास्त सिस्टेमिक औषधावर विसंबून न राहता कॉन्टॅक्टवरही जोर ठेवला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्स थेरी वापरली तर निश्चितच 100% निरोगी बाग ठेवता येते आपल्याला. बरेच शेतकरी मला कायम शेड्यूल मागत असता, मी शेड्यूल देत नाही, त्याला हेच कारण आहे. असं काही फिक्स किती फवारे होणार आहे हे फिक्स नाहीये. ही तुमची बागेची अवस्था, तुमचं वातावरण ठरवत असतं. याच्यामध्ये हा जो आता तुम्हाला जो समोर तक्ता दिसतोय, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या का फेलपर्यंत तुम्हाला रोज फवारा मारायचा आहे कॉन्टॅक्टचा. मग तुम्ही कॉन्टॅक्ट घेताना कोणताही घेऊ शकता. तुम्हाला काही मिक्सिंग नाही करायची. तुम्ही कॉपरचे स्प्रे घ्या. पाऊस पडतोय, कॉपरचे स्प्रे घ्या. पाऊस नाही पडत आहे, तुम्ही झिंक बेस बुरशीनाशक घेऊ शकता. तुम्हाला कीटकनाशक फवारायचंय त्याच्यात, मग अशा पद्धतीने ते सिलेक्शन करून वापरायचंय. पोंग्यासारख्या अवस्थेत तुम्ही पीएसपी संचर फ्रुटीचा वापर करा. आणि एक्सपोर्टचे रेसिड्यू मॅनेजमेंटचे विषय नसतील तर तुम्ही तुमची बाग निरोगी असेल तर तुम्ही हे जे तुम्हाला मी सिस्टेमिकच्या औषधांची यादी दिलेली, इथे तुम्ही पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड अथवा संचार फुरटीचे स्प्रे परत घेऊ शकता. याचे संचार फुरटीचे स्प्रे युरोप मार्केटला काही अडचण नाही, किती घ्या. लोकल मार्केटला तुम्ही गरज नसते, एक 6-7 फवारे खूप होतात खराब वातावरणात. पण टेक्निकली तुम्ही त्याचे 10-15ही फवारे घेतले, एका चांगल्या पीएसपीचे संचार फुरटीसारख्या एका चांगल्या पीएसपीचे तुम्ही 10-15 जरी फवारे घेतले तरी तुमच्या बागेवर कुठलेही दुष्परिणाम दिसत नाही. तर ते मी पीएसपीचा विषय थोडा मोठा आहे, खोल आहे, तो पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर घेणार आहे. आता संचार फुरटी का वापरावी ही स्लाइड मी ऍक्च्युली मागच्या वर्षी टाकली होती माझ्या प्रेझेंटेशनमध्ये. पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड बद्दल फार गोंधळ आहे बाजारामध्ये. आणि गोंधळ असायचं कारण पण आहे का बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत या नावाखाली. लिक्विडमध्ये 2 प्रकारचे प्रोडक्ट येतात आणि एक पावडर फॉर्म येतो, असे 3 प्रकारचे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहे. तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड तेच वापरायचं आहे जे लिक्विड आहे. आणि ज्याचा कच्च्या औषधाचा म्हणजे तुमच्या त्या डब्यातल्या बाटलीचा औषधाचा पीएच हा न्यूट्रल पाहिजे, 6-6.5 पाहिजे. बाजारामध्ये भरपूर लिक्विड औषधं आहेत पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड ज्यांचा पीएच 5.5च्या खाली असतो. आणि त्या औषधं आपल्याला रोगाविरुद्ध कुठलीही प्रतिकार शक्ती झाडामधली वाढवत नाही. हा पहिला विषय. दुसरा विषय, त्याच्यामुळे ते औषधं जे आहे खालच्या पीएचचे हे सगळे स्कॉर्चिंगचे प्रॉब्लेम, म्हणजे तुमचा मुख्य उद्देश पण साध्य होत नाही, वरतून अडचण निर्माण होते. त्यांना मिक्सिंग अजिबात चालत नाही. त्यांना मिक्सिंगला फार अडचण करतात ते. त्याच्या पुढे मागे तुमचा थोडा डोस जास्त गेला तरी स्कॉर्चिंग येते, तुमच्या पुढे मागे कॉपर गेलं तरी अडचण येते. पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड पावडर फॉर्म सुद्धा येतो. तो पावडर फॉर्म सुद्धा अशी या बाबतीत घातकी आहे, कारण त्याच्यात एक पीएच स्टेबल नसतो. त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला चांगलं रिझल्ट मिळतात, कधी चांगले नाही मिळत. त्याच्यामुळे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड वापरताना आवर्जून लिक्विड फॉर्म वापरा. आणि लिक्विड फॉर्म मध्ये पण तेच वापरा ज्याचा कच्च्या बाटलीतल्या औषधाचा पीएच हा न्यूट्रल आहे. तुमच्याकडे पीएच मीटर नसेल तरी तुम्ही चेक करू शकता. तुम्ही ती बाटली घेऊन
तुम्ही ती बाटली घेऊन सिमेंटच्या कोब्यावर, फरशीवर, लोखंडावर जर ओतली त्यातलं औषध, तर त्याने ऍसिड सारखं फेस तयार झाला, तर ते औषध आपल्या कामाचं नाही हे समजावे शेतकऱ्यांनी. ते पाण्यासारखंच पडलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा. त्याची कुठल्याही प्रकारचा फेस तयार झाला नाही पाहिजे, थोडा सुद्धा नाही. फेस तयार झाला थोडा सुद्धा समजून घ्या ऍसिडिक आहे आणि ते आपल्याला शेतात वापरायचं नाहीये. आजही बरेच शेतकरी आहे, नावाजलेले शेतकरी आहे, ज्यांना हा विषय माहिती असूनही ते विशिष्ट कंपन्यांप्रती त्यांचं लगाव असल्यामुळे त्याच कंपन्यांचे प्रोडक्ट वापरतात आणि मग सांगत फिरतात नाही याची स्कॉर्चिंग येते, याचा असा प्रॉब्लेम येतो. तर कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही हे प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला जर कोणी सांगतंय तर आपण करून पाहिलं पाहिजे या गोष्टी. आणि तुम्ही जर ऍसिडिक वापरताय तर तुम्हाला त्याचा रोगाविरुद्ध फार काही फायदा मिळत नाही, हे पण ध्यानात ठेवा. आणि हे काय मनाच्या कल्पना नाही, हे प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रयोग करून तपासू शकता, हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे आता संचार बद्दल ही स्लाइड आहे, तुम्ही बाकीचं बघून घेऊ शकता. आता हा जो मगाशी मी विषय सांगितला का, आम्ही विशिष्ट अवस्थेनंतर डावणीसाठी कुठलेही फवारे घेत नाही. तर याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं असं आहे का, आपल्या बागेमध्ये जो नवीन फुटवा असतो त्याच्यावर बऱ्याचदा डावणी असतो आणि आपण रोज रोज फवारेही घेत नसतो, तरी आपल्या जुन्या पानांवर फार काही तो डावणी सरकत नाही. तर ते निरोगी जर वाढ होऊन गेलेली असेल तर अजिबात डावणी जुन्या पानावर फार काही सहज येत नाही. खूप 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 म्हणजे खूप वाईट प्रसंगामध्ये तो येतो आणि तो वाईट प्रसंग यावर्षी होता आपल्याकडे. आणि मुळात आपली निरोगी वाढ पण झालेली नव्हती खरडची, त्याच्यामुळे यावर्षी आपल्याला त्या समस्या समोर जावं लागलं. आता या फोटोमध्ये तुम्हाला पानावर डावणी दिसतोय, डावणीचे स्पोर्स क्लिअर दिसत आहे. डावणी संदर्भात आलेल्या डावणीच्या संदर्भात एक खूप चुकीची माहिती सांगितली जाते नेहमी, तर ती मी आता पुढच्या स्लाइडमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशक बद्दल असलेले चुकीचे समज. तुम्हाला नेहमी सांगण्यात आलंय, वारंवार सांगण्यात आलंय, जुन्या पानांवर सिस्टमिक औषधं वापरू नका, त्याचं शोषण कमी होतं, त्याचा फायदा कमी मिळतो. हा निव्वळ गैरसमज आहे. त्याचं शोषण कमी होतं नाही होतं ह्या गोष्टींवर मी आता सविस्तर पुढे बोलतोच आहे. केवढा 2 नंबरचा मुद्दा, केवढा पानावर दिसण्यास सुरुवात झाल्यास वापरू नये. म्हणजे तुमच्या बागेत ज्यावेळेस डावणी दिसायला लागतो त्यावेळेस सिस्टेमिक औषधांचा वापर नाही केला पाहिजे, हे तुम्हाला सांगण्यात आलंय. त्यावेळेस कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर वाढवला पाहिजे आणि कवळ्या अवस्थेत सिस्टेमिक वापरलं पाहिजे, असं तुम्हाला कायम सांगण्यात आलंय. जे दोन्ही गोष्टी उलट्या आहे. ते कशा उलट्या आहे हे तुम्हाला खालच्या स्लाइडमध्ये दिसेल. ही जी खालची स्लाइड आहे याच्यामध्ये तुमचे पानाचं पान दिसतंय तुम्हाला, पाण्याची लेअर आहे ती, त्या लेअर मधले ते घटक आहे वेगवेगळे. आणि तुम्हाला जो स्पोरंजिया दिसतोय तो डावणी आहे. आणि तो स्पोरंजिया आहे म्हणजे जो समावेशी पानावर तुम्हाला दिसला, जी बुरशी असते आपल्याला जी डोळ्याला दिसते पानावरची, ती काही पानाच्या वरून चिटकलेली नसते, तिला आत मुळ्या असतात आणि त्या मुळ्या पानाच्या आतमध्ये फिरलेल्या असतात, ज्या तुम्हाला या चित्रामध्ये स्पष्टपणे दिसतंय. आता हे ध्यानात घ्या तुम्ही का डावणी कधीही तुम्हाला जे पान प्रकाश संश्लेषण क्रिया करतच नाहीये त्याच्यावर तुम्हाला कधीच डावणी दिसणार नाही. ज्यावेळेस पान प्रकाश संश्लेषण क्रिया करायला सुरुवात करतं म्हणजे अन्न बनवायला सुरुवात करतं, त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यावर डावणी डेव्हलप झालेला दिसतं. आणि मॅच्युअर्ड पानावर तर हे काम एकदम उत्तमरित्या चालू असतं आणि मॅच्युअर्ड पानावर सगळ्यात जास्त डावणी स्ट्रॉंग असतो. आता मॅच्युअर्ड पानावर सिस्टमिक औषध वापरू नये हे असं कसं काय सांगितलं जातं? तिथे तर खरी सिस्टमिक औषधाची गरज असते, कारण तुम्ही ज्यावेळेस सिस्टमिक औषध वापरता ते झाडात शोषलं जातं आणि त्याचं मेन काम काय आहे, ही जी तुम्हाला पानाच्या आतमध्ये ज्या बुरशीच्या मुळ्या दिसत आहेत पसरलेल्या, ह्याला तुमचे कॉन्टॅक्ट फंगिसाइड मारू शकणार आहे का? नाही मारणार. तुमचं कॉन्टॅक्ट फंगिसाइड फक्त हवावरचा स्पोरंजिया मारणार. तो किती इफेक्टिव्हली मारू शकतो जर त्याचा मुळवटच मारू नाही शकला तर. मग त्याचं हे मुळवट मारण्यासाठी तुम्हाला रोग आल्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणं फार गरजेचं असतं. तुम्ही रोग नसेल तुमच्या बागेत आणि मग तुम्ही विंडा जशी कॉन्टॅक्ट थेरी आम्ही सांगतो ती वापरताय,
काहीही अडचण नाही. पण तुमच्या बागेत काहीही कारणाने जर रोग आला, तर तुम्हाला आवर्जून सिस्टेमिक औषध वापरणं गरजेचं आहे. त्याला जोड कॉन्टॅक्ट फंगिसाइडची लागतेच. पण सिस्टेमिक फंगिसाइडचं हे महत्व आहे का ह्या पानामध्ये ज्या बुरशीच्या मुळ्या असतात, त्याचे वेगवेगळे भाग असतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी वाढत असतात आणि ते वेगवेगळ्या भागाला मारणारे वेगवेगळे घटक असलेले सिस्टेमिक बुरशीनाशके. त्याच्यामुळे हा जो गैरसमज आहे हा काढून टाका डोक्यातून. मॅच्युअर्ड पानावर सुद्धा खूप चांगलं काम करतात सिस्टेमिक औषधं आणि रोग आल्यानंतर तर सिस्टेमिक औषधाचं खूप अन्यसाधारण महत्व आहे. आणि म्हणूनच आपण यावर्षी ॲग्रिसर्च इंडियाची जी पहिली फेसबुक लाईव्ह झाली होती माझी, जी जुलैमध्ये झाली होती, जुलै का ऑगस्टच्या सुरुवातीला, त्यावेळेस जे आपल्या खरड छाटणी ज्या पानांवर असलेल्या रोगाच्या नियंत्रणाच्या संदर्भात मी तुम्हाला जे सिस्टेमिक औषधं वापरायला लावले होते ते ह्या कामासाठी. तर हा आपल्याला सगळा उलटा शिकवलेला अभ्यास आहे. ही फोटो तोच आहे, थोडासा अजून मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते ऑस्ट्रेलियल मेम्ब्रेन वगैरे दिसतंय. तर ह्या जे ऑस्ट्रेलियल मेम्ब्रेन वगैरे जे आहे, इंटर सेल्युलर हायपा वगैरे आहे, हे जे ज्याला आपण एक प्रकारे आपल्या शेतकरी भाषेत मुळ्या म्हणू त्या रोगाच्या, त्याला मारायचं काम करतात. काही सिस्टेमिक औषधं त्याच्या वाटे शोषले जाऊन त्याची जर्म ट्यूब वगैरे डॅमेज करतात. वेगवेगळं औषध वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतं. पण सिस्टेमिक औषधाचं आलेल्या रोग नियंत्रणामध्ये फार महत्वाचा रोल आहे. प्रिव्हेन्शन तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट फंगिसाइडचं काम करायचंय. जगभरामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाइडला दुसरं एक नाव आहे, त्याला प्रोटेक्टंट फंगिसाइड म्हणून संबोधलं जातं. प्रोटेक्टंट. आणि प्रोटेक्टंटचा अर्थ आहे संरक्षण देणारा. आणि सिस्टेमिक औषधाला एक दुसरा शब्द वापरला जातो जगभरामध्ये, त्याचं नाव आहे क्युरेटिव्ह. क्युरेटिव्ह म्हणजे बरा करणारा आलेल्या रोगाला. आता रोग बरा करणारा म्हणजे हा रोग आलाय तेव्हाच त्याला बरं करतो. तर सिस्टेमिक औषधाबद्दल हे लक्षात समजून घेतलं पाहिजे आपण सर्वांनी. आता फवारणी करताना घ्यावयाची काळजी, जे मी पहिलेही सांगितलं, 100% कव्हरेज. कुठल्याही अवस्थेत तुमची बाग कुठल्याही अवस्थेत असू दे, 100% कव्हरेज मिळवता आलं पाहिजे प्रत्येक वेळी. कव्हरेज नेहमी बागेच्या वरच्या बाजूने तपासलं पाहिजे. बरेच जण खालून बघतात, पण खालून आपल्याला जरी 9 फुटाच्या गल्लीमध्ये फवारा दिसत असला, बऱ्याचदा पुढच्या अवस्थेमध्ये 20-25व्या दिवसाच्या पुढे बऱ्याचदा वरच्या बाजूला बेचक्याच्या ठिकाणी फवारा वरून निघत नाही. वरून निघत नाही याचा अर्थच तो तिथल्या शेंड्याच्या कवळ्या पानांपर्यंत पोहोचत नाही. मग तिथे कव्हरेज नसल्यामुळे आपल्याला डावणीची लागण होती, त्या पानांवर आपल्याला डावणी दिसायला लागते. खूप कमी पाणी किंवा थेंब असलेली फवारणी सुरुवातीच्या 20 दिवसात करू नये. अर्लीच्या बागांना विशेष करून ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. खूप अति बारीक पाण्याचे थेंब असलेले थेंबाची किंवा खूप कमी पाणी उडवणारे नोझलचे वापर करून आपण फवारणी नाही केली पाहिजे. कारण वारा असतो, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे ते फवारे सुद्धा चालतात, त्याने सुद्धा रोग नियंत्रण खूप चांगलं होतं. पण काही क्रिटिकल कंडिशन्स क्रिएट होतात आणि त्या क्रिटिकल कंडिशन्समध्ये काही बागांना अडचण येते. त्याच्यामुळे आपण सगळं इन जनरल बोलताना सगळ्यांबद्दलच बोलतोय आता. तर तिथे थोडंसं म्हणजे तुम्ही समजा टीजेटचे नोझल वापरताय, तर तिथे 25ची 2 किंवा 25चा कोर आणि 2ची डिस्क वापरायच्या ऐवजी तुम्ही 45चा कोर वापरू शकता. इटालियन ब्रॅगेलिया वगैरे वापरत असाल तर 08ची डिस्क सुरुवातीला वापरण्यापेक्षा 10 किंवा 12ची डिस्क वापरावी. तुमच्या फॅन हा मध्यम हवेचा देणारा लोकल फॅन असेल तर तुम्ही 10ची डिस्क जरी ठेवली तरी अडचण नाही. तुमचा फॅन जर खूप जास्त हवा देणारा असेल तर तुम्ही 12ची डिस्क ठेवा सुरुवातीच्या काळात. ATR जर वापरणार असाल तर येल्लो ऑरेंज. आणि खास करून जे अर्ली बागा छाटलेल्या असतात सुरुवातीच्या, त्यांच्या आजूबाजूचे बाग छाटलेल्या नसतात. इथे तुम्ही माझं तर म्हणणं आहे का सगळे नोझल चालू ठेवूनच फवारण्या केल्या पाहिजे, भले तुमचा बाग व्हायचा असला तरी सुद्धा. आणि शेजारच्या बागेवरही फवारा उडेल किंवा आपलाच बाग असेल शेजारचा तर त्याच्या 2-3 गल्ल्यांना फवारा दिला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो. अति हवा अति हवेचे ब्लोअर वापरू नका. ब्लोअरला अति हवेचे ब्लोअर आता आपल्याकडे सगळ्यांकडे असतात, पण त्याची गरज मोकळ्या कॅनोपीमध्ये अजिबात नसते सुरुवातीच्या 15-20 दिवसाच्या. त्याची गरज आपल्याला 20 दिवसाच्या पुढे लागते त्या हवेची.
एप्रिल महिन्यात लागते, ज्यावेळेस बाहेरची हवा खूप असते. तर मग आपण अति हवा ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेसच वापरली पाहिजे. मग आपण ती हवा कशी कमी करता येईल, त्याचा आरपीएम कमी ठेवून वगैरे या पद्धतीने आपण या गोष्टी मॅनेज करू शकतो. तर अति हवेचा वापर सुरुवातीच्या काळात करू नका. वेळ प्रसंग किती अति म्हणजे किती हे असं फिक्स नाही कोणी सांगू शकत. आपल्याला आज फवारा घ्यायचा आहे ना, आज बागेत काय परिस्थिती आहे, आज बाहेरचा वारा किती आहे किती नाही, यानुसार आपला हवे आपल्याला सेट करावं लागते. तर फवारणी करताना या सगळ्या काळजी घेतल्या पाहिजे. हा एक असाच फोटो आहे माझ्या बागेतला जुना. कव्हरेज 100% होईल याचं आपण लक्ष दिलं पाहिजे. आता मिक्सिंग एक पार्ट आहे. मध्ये मिक्सिंग करताना आपण सगळ्यात पहिले आपण जे काही औषधं आपल्या बागेत वापरतो याचा गट करणं, गट करून आणि गट समजून घेतले पाहिजे. म्हणजे डावणीचे बुरशीनाशक हा पहिला गट झाला. आता आपण डावणीचं काम करतोय तेव्हा आपण डावणीचे बुरशीनाशक हा पहिला गट झाला. दुसरा गट आहे भुरीचं बुरशीनाशक. तिसरं कीटकनाशक. यांनाही पोटगट आहे, पण आपण मिक्सिंग बद्दल बोलताना प्राईम पहिले गटाबद्दल अभ्यास करू. डावणी गट, भुरीचा बुरशीनाशकाचा गट, 3 नंबर आहे कीटकनाशकचा गट, 4 नंबर आहे पोषक, 5 नंबर आहे खते, 6 नंबर आहे वाढ नियंत्रक म्हणजे पीजीआर म्हणजे जीए, सीपीपी वगैरे. मिक्सिंग करताना मी माझ्या इथे काय फॉलो करतो ते तुम्हाला सांगतो. मी मिक्सिंग करताना शक्यतो 2 गटाच्या पेक्षा वर तिसरा गट कधीच घेत नाही. म्हणजे माझे 3 औषधं मिक्स राहतील, पण माझे गट मात्र 2च राहतील, हे ध्यानात घ्या. म्हणजे समजा मी डावणीचं एक बुरशीनाशक घेतोय, M45 घेतोय आणि कीटकनाशकचा गट घेतोय. मग मी समजा कराटे घेतोय, प्रोक्लेम घेतोय. म्हणजे मी मिक्सिंग करताना 3 औषधं मिक्स करतोय, M45, कराटे आणि प्रोक्लेम. पण 3 औषधं जरी मिक्स करतोय तर गट माझा मात्र 2च आहेत. म्हणजे मी डावणीचं गट आणि एक कीटकनाशक गट. तर आपण मिक्सिंग करताना 2 गटाच्या वर गेलं नाही पाहिजे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आपण डावणी बुरी जर देतोय तर त्याच्यामध्ये खतं, कीटकनाशक घालू नये शक्यतो. आपण डावणी कीटकनाशक देतोय तर मग त्याच्यात दुसरं घातलं नाही पाहिजे. डावणी खतं देतोय तर त्याच्यात इतर गोष्टी नाही घेतल्या पाहिजे. मिक्सिंग करताना हा नियम फॉलो करायचा. कॉन्टॅक्ट थेरीचे तुम्ही जे काही फवारे घेणार आहे सकाळचे, तुम्हाला ते फवारे वेगळे मारायचे, नंतर कीटकनाशक वेगळे मारायचे आणि पोषक वेगळे मारायचे. असं डबल टिबल दमायचं काम करायचं नाही. तुमच्या बागेवर जर दव असेल, पावसासारखं जर गळत नाहीये पण दव आहे, तर त्या परिस्थितीत तुम्ही सगळ्या प्रकारचे खते, कीटकनाशके देऊ शकता आणि त्याचे रिझल्ट पण मिळतात. आम्ही एवढ्या वर्षापासून सकाळच्या फवाऱ्यामध्येच हे सगळं मिक्स करून वापरत असतो. आम्ही स्पेशल सकाळी डावणीचं बुरशीनाशक आणि नंतर खतं किंवा नंतर कीटकनाशक वगैरे काही मारत नाही. अळीसाठी जो रात्री फवारा घ्यावा लागतो तोही मी बऱ्याचदा सुरुवातीच्या स्टेजला रात्री उशिरा मारायच्या ऐवजी पहाटे मारतो दुसऱ्या दिवशी सकाळी. त्यावेळेस अळीवर झाडावर सापडतेच. निश्चितच संध्याकाळी मारला तर कीटकनाशकांचा परिणाम चांगला मिळतो. पण मग ते आता कुठला तरी एक सुवर्ण मध्य आपल्याला साधायचा असतो. तर अशा पद्धतीने तुमचे सकाळचा जो काही डावणीचा फवारणीचा शेड्यूल आहे पूर्ण महिन्याभराचा 40 दिवसाचा, याच्यामध्येच तुमचं बुरीचं, त्याच्यामध्येच तुमचं कीटकनाशक, पोषक, वाढ नियंत्रक सगळं त्याच्यात मॅनेज करत चालायचं. आता याच्यामध्ये पहिल्या 15 दिवसात मिक्सिंग कशी करावी? 2 कॉन्टॅक्ट फंगिसाइड बुरशीनाशकांचा एकत्र वापर फक्त पावसानंतर करायचा आहे. कॉन्टॅक्ट थेरीच्या नियमानुसार पाऊस पडून गेल्यानंतर तुम्हाला जो झाडावर फवारा घ्यायचा आहे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा, फक्त त्या परिस्थितीत तुम्ही 2 कॉन्टॅक्ट फंगिसाइड एकत्र करायला हरकत नाही. तिथेही केलीच पाहिजे असं काही आग्रह नाहीये, ध्यानात घ्या. पण केली तर चालले. तुम्हाला विशिष्ट एक बुरशीनाशकाचं प्रमाण जास्त वाढवून घेण्यात अडचण येत असेल तर तिथे तुम्ही 2 एकत्र चालणारे कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर करू शकता पावसानंतरच्या फवाऱ्यात फक्त. मात्र आपले जे काही सकाळचे फवारे आहे, या सकाळच्या फवाऱ्याला आपल्याला फक्त कुठलंही एकच कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेऊन काम करायचंय. हे लक्षात घ्या. डावणी इतर औषधे कसं वापरते तुम्हाला मी सांगितलं. आता पीएच हा एक विषय असतो फवारणी द्रावणाचा पीएच, ज्याला आज मी तिला आमचं काम त्याच्यामुळे मी त्याला काही महत्व देत आलेलो नाही. पण बऱ्याच शेतकऱ्यांचा याच्या निगडीत प्रश्न असतो. तो पीएच जर तुम्हाला करायचा असेल तर तुमचा पाण्याचा तुम्ही समजा पीएच आधी 6.5 करताय
आणि त्याच्यात जर तुम्ही नंतर 2-3 औषधं टाकताय, तर ते 2-3 औषधं टाकल्यानंतर तुमचा पाण्याचा पीएच किती होतो हे पण तुम्ही तपासलं पाहिजे. समजा मी 6.5चा पाण्याचा पीएच करतोय, त्याच्यानंतर 3 औषधं टाकून तो जर पीएच 5 किंवा 5.5 किंवा 4.5 वर जात असेल, तर त्याने माझ्या बागेवर स्कॉर्चिंग येणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पीएच करताना तुमचा पाण्याच्या पीएच सोबतच तुम्ही 2-3 औषधं टाकल्यानंतर काय पीएच होतोय हा पण तपासला पाहिजे. तो पण पीएच 6-6.5च पाहिजे. मग तो कसा करायचा तो माझा अभ्यास नाहीये. तो तुम्ही ज्याला पीएच ची गरज आहे त्याने तो केला पाहिजे. पण हा मुद्दा ध्यानात घ्या, पीएच करताना तुमच्या तयार झालेल्या द्रावणाचा पीएच 6-6.5 पाहिजे. स्टिकरचा वापर कॉन्टॅक्ट थेअरीमध्ये आपण शक्यतो नाही सांगतो. कॉन्टॅक्ट फंगिसाइड साठी आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड डावणी नियोजनासाठी स्टिकरचा अजिबात गरज नाहीये. स्टिकर आणि कॉपर एकत्र जर वापरणार असाल तुम्ही तर तुमच्या बागेत 100% स्कॉर्चिंग दिसणार. आणि ह्या स्कॉर्चिंग पाहून लोक कॉपरला घाबरतात किंवा मग विशिष्ट काही औषधांना घाबरतात. तर स्टिकरचा तिथं फार मोठा रोल असतो. त्याच्यामुळे स्टिकर शक्यतो गरज नाही. स्टिकर कामाचं औषध आहे, वापरा. कुठे वापरा? तुम्ही थ्रिप्स, तुम्ही तुडतुड्या, उडद्या यांच्या नियंत्रणासाठी जर ज्यावेळेस एखादा स्प्रे घेणार असाल कीटकनाशकाचा, त्या स्प्रेमध्ये तुम्ही स्टिकरचा वापर करा. बाकी इतर कुठल्याही सिस्टेमिक औषधाला, कॉन्टॅक्ट औषधाला स्टिकरची गरज नाही. आपले आत्ताचे फवारणी यंत्र खूप चांगले आहेत. ते 100% कव्हरेज देतात. त्याच्यामुळे स्टिकरचं काही फार गरज पडत नाही. आता कॉन्टॅक्ट थेरी वापरणाऱ्या किंवा अर्धवट कॉन्टॅक्ट थेरी माहीत असलेले शेतकरी पहिल्या 15-20 दिवसात ज्या काही चुका करतो आणि त्या केलेल्या चुकामुळे त्याच्या बागेत पुढे जाऊन डावणी दिसतो. तर त्या चुकांचा इथे मी जरा उल्लेख करण्याचा प्रयत्न करतोय. एक तर बरेच जण सकाळी कॉन्टॅक्ट थेरीनुसार स्प्रे घेतल्यावर संध्याकाळी खतांची फवारणी करतात. तर ती खताची फवारणी करताना त्याच्यासोबत बुरशीनाशक घेत नाही, ही एक चूक असते. का तर तुमचं आर्लीची बाग असेल आणि वातावरण हे डावणीसाठी 100% पोषकच असतं आणि त्या परिस्थितीत पाऊस पडल्यावर रोग येतो हे तुम्हाला माहितीये, दव पडल्यावर रोग येतो हे तुम्हाला माहिती. मग तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरने पाणी फवारताय, त्या बागेतली एक प्रकारे आर्द्रता वाढवताय संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये कुठलंही बुरशीनाशक नाही, तर ते पाण्याच्या आधारे तुमच्या बागेमध्ये लागण होऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही सकाळी जर स्प्रे दिलेला आहे आणि संध्याकाळी कीटकनाशकाचा स्प्रे देताय, तर सकाळच्या तुमच्या बागेतली अवस्था जी होती त्याच्यामध्ये नवीन वाढ झालेली संध्याकाळपर्यंत. म्हणजे नवीन असा भाग वाढलेला आहे का ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक नाही, प्रोटेक्शन नाही. म्हणून तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी तुम्ही कीटकनाशकाची आळीसाठी म्हणा किंवा खतांची फवारणी घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही काही नाही तर 1 ग्रॅम M45 असं थोडं तरी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक टाकलं पाहिजे. त्या पाण्याला एक प्रकारे निर्जंतुक केलं पाहिजे. तेच मी खाली लिहिलंय पोषक खत. पोषक खत फवारताना सकाळी उशिरा फवारा घेतात काही जण. कॉन्टॅक्ट थेअरीच्या नियमानुसार दवात फवारा चालू असतो आणि ज्या दिवशी त्याला काहीतरी खत द्यायचंय मिक्सिंग करून मग तो पूर्ण दव उडायची वाट पाहतो मग नंतर ते खत वगैरे देतो. तर ते काही करायची गरज नाही. तुमचं नॉर्मल दवामध्ये जरी खत गेलं तरी त्याचे परिणाम मिळतात. तुम्ही नॉर्मल दवा GHCPPU जरी स्प्रे केले त्याचे सुद्धा रिझल्ट उत्तम मिळतात. चौथा जो महत्वाचा मुद्दा सांगितलाय तो फेल काढायच्या दिवशी संध्याकाळी फवारा घेणे. जसं मी मागाशी सांगितलंच का फेल काढायच्या दिवशी सुद्धा तुमचा कॉन्टॅक्ट थेअरीच्या नियमानुसार फवारा हा सकाळीच गेला पाहिजे. फेल काढल्यावर कुठल्याही आफ्टर फेल स्प्रेची गरज नाही. पाऊस पडला तरच विचार करायचा, नाही तर कुठल्याही दुबार फवारणीची गरज नाही. अति मिक्सिंग करणे, अति मिक्सिंग केल्यामुळे काही औषधांचे रिझल्ट मिळत नाही, टॉक्झिसिटी किंवा काही झालं तर. तेव्हा अति मिक्सिंग टाळा. खूप खूप सारे कन्सल्टंटचे खूप सारे मिक्सिंगचे चार्ट पाहून काम करू नका. खूप कमी मिक्सिंग आणि खूप गरजेपुरतेच खतांमध्ये द्राक्ष एकदम उत्तम पिकतात, तो काही विषय नाही. ताम्रयुक्त बुरशीनाशकासोबत इतर मिक्सिंग आणि स्टिकर वापरणे. कॉपर ताम्रयुक्त बुरशीनाशक म्हणजे कॉपर बुरशीनाशक, त्याच्यासोबत मुळातच खूप कमी मिक्सिंग चालतात. जसं सल्फर चालतं, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट चालतात, काही कोसाइड वगैरे असेल त्याच्यासोबत संचार फ्रुटी चालतं. ते इतर कंपन्यांची ते पण चालत नाही. त्यामुळे कोसाइड कॉपरचे स्प्रे सोबत शक्यतो इतर गटातलं कोणतंही शक्यतो चालत नाही.
तुमच्या डावणीच्या कॉन्टॅक्ट फंगिसाइडच्या गटातले कुमान सोडलं तर बाकी सगळे त्याच्यासोबत मिक्स होतात, ज्याचा तुम्हाला पाऊस पडल्यानंतरच्या फवारा घेताना उपयोग करून घेता येईल. आपण आतापर्यंत जे काही डावणीचं बोलतोय हे जर तुम्ही नियम काटेकोर पाळलं आणि अति खराब परिस्थितीत पहिल्या 15 दिवसात 20 दिवसात जर तुम्ही कॉपरचा वापर ठेवला, पाऊस पडल्यानंतर जो फवारा घ्यावा लागतो त्या फवाऱ्यामध्ये तुम्ही आवर्जून जर कॉपरचा वापर केला तर तुम्हाला करप्यावर खूप चांगलं नियंत्रण मिळतं. त्याच्यानंतर हा एक थोडा दुर्लक्षित विषय आहे, जो फार काही मी पण कधी घेण्याचा प्रयत्न नाही केला याच्या आधी, पण तो तितकाच गरजेचा आहे, तो म्हणजे रोग आणि झाडाचं आरोग्य. ज्या झाडाचं आरोग्य चांगलं आहे तो निश्चितच रोगाला कमी बळी पडतो, हे तितकंच सत्य आहे. आणि आरोग्य हे आरोग्याची तुम्ही जर व्याख्या आरोग्य जर आरोग्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर आरोग्य हे क्षणिक खराब आणि कायमचं खराब असं पण असतं प्रत्येक प्लॉटचं. म्हणजे खूप दिवसापासून ऊन नाही पडलंय म्हणून सध्याचं आरोग्य खराब आहे आणि कामच बरोबर करत नाही मालक, त्याच्यामुळे कायमचं आरोग्य खराब आहे. अशी जी परिस्थिती असते तिथे कायमचं आरोग्य खराब असणाऱ्या बागा निश्चितच करप्याला खूप जास्त बळी पडतात. डावणीला तर आहेच, बोरीला पण आहे. त्याच्यामुळे आपल्या एप्रिलच्या कामकाजामध्ये आपण ज्यावेळेस ऑक्टोबरला छाटणी केल्यानंतर बाग फोडत असतो त्या कवळ्या स्टेजेसला आपल्याला त्याचं आरोग्य नाही जपता येत, ते पुढे जाऊन जपावं लागतं, किंवा मग तुम्हाला एप्रिलच्या कामामध्ये तुमचा प्लॉट रेस्टिंगला असताना ते जपलं पाहिजे. आणि ते जपणं म्हणजे काय, तर तुमच्या त्या झाडाला मुळी चांगली असणं, मुळी चांगली असण्यासाठी जमीन भुसभुशीत किंवा वापसा असणं किंवा तिथे पाणी याला गरजेनुसार लागणारं पाणी नियमित मिळणं, या गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्याच्यानंतर तुम्ही जे काही जेव्हा काही पानं वाढवताय नवीन, ते पानं निरोगी वाढ करून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर खत व्यवस्थापन, जो तसा माझा विषय नाहीये पण फार महत्वाचा विषय तो पण, तुमचे झाडामध्ये स्फुरद म्हणजे फॉस्फरसच्या चांगल्या लेवल्स, पालाशच्या लेवल शक्यतो आपल्याकडे असतातच, क्वचित प्लॉटमध्ये नसतात, पण फॉस्फरसच्या लेवल, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फेरस या सगळ्या लेवल चांगल्या असल्या तर झाड निश्चितच रोगाला कमी बळी पडतं. याच्यामध्ये बरेच खराब वातावरण ज्यावेळेस असतं, ढगाळ वगैरे किंवा पाऊस पडतोय सतत सतत, तर तुम्हाला जमिनीतून जर या खतांची पूर्तता करता येत नसेल तर यातले बरेचसे काही खतं तुम्ही पॉलियर मधूनही पूर्तता करायचा प्रयत्न केला पाहिजे. खास करून मायक्रो न्यूट्रियंट, कॅल्शियम, झिंक, फेरस, पालाश यांच्यासाठी खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, झिंकाबोर, कॅल्मिनो वगैरे. तुम्ही अशा प्रोडक्ट्सचा वापर करून या गोष्टींची मदत घेतली पाहिजे. यांचा झाडाच्या आरोग्यावर, इनडायरेक्टली रोगावर आणि बाकीच्या सगळ्या फ्रूट क्वालिटीवर निश्चितच खूप चांगला फरक पडतो. हा एक विषय आहे का ज्याच्याकडे फार दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. हे एक स्टँडर्ड डोस आहे. मी खूप जुनी स्लाइड आहे ही ऍक्च्युली, पण मग आता मी जास्त त्यात सांगण्याचा प्रयत्न करत नाही. पण M45 इतके दिवस शेतकरी 2.5 ग्रॅमने वापरत होते आणि आता एक लेटेस्ट NRCचं पत्रक जारी झालंय ज्यामध्ये त्याचं प्रमाण हे 1.5 ग्रॅम काहीतरी, 1.25 ते 1.5 ग्रॅम उल्लेख केलेला आहे. तर ते चुकीचे, मी असं काही म्हणणार नाही. M45 250-300 ने सुद्धा खूप चांगलं काम करतं. हे प्रमाण आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या प्रमाणाच्या वर प्रमाण घ्यायची गरज नाही कुठल्याही परिस्थितीत. फक्त पाऊस पडल्यानंतर तुम्हाला 1.5 पट डोस घ्यायचा आहे. पाऊस पडल्यानंतर जी फवारणी घेणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइडची, तिथे जर तुम्ही एकच कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरणार असाल तर त्याचा डोस 1.5 पट वापरायचा आणि 1.5 पट डोस तुम्ही 2 कॉन्टॅक्ट फंगिसाइड कोणतेही एकत्र करून फवारू शकता. शक्यतो कॉपर घ्या. कॉपर सोबत कॅप्टन चालतो, कॉपर सोबत मॅन्कोझेप चालतो, कॉपर सोबत Z78 चालतो, कॉपर सोबत प्रोपिनेट पण चालतो. कॉपर सोबत फक्त कुमान चालत नाही, एवढं ध्यानात ठेवा. आता या वर्षी बऱ्याच जणांचा उत्सुकतेचा जो विषय आहे तो आहे M45 ची एमरल कमी होणार आहे. आणि मग आता M45 आमचं तर आवडतंय, आम्ही सगळ्यात जास्त M45 वापरतो. मग आम्ही आता नियोजन कसं करायचं, तर M45
एक तर ते यावर्षी लागू होणार नाही असं सांगितलं गेलंय. यावर्षी जी डिफॉल्ट आहे थिओकार्बोमेटची 5ची एमरएल आहे, तीच ग्राह्य धरली जाईल असं सांगण्यात येतंय आतापर्यंत तरी. पण तुम्हाला जर पुढच्या वर्षीची तयारी करायची किंवा आपल्याला आता थोडीशी सवय लावून घ्यायची म्हणून आपण M45चा वापर कमी करणार आहे, तर तिथे बाकीच्या गोष्टी कोणकोणते कॉन्टॅक्ट फंगिसाइड कसे कसे वापरता येतील. आता याच्यामध्ये Z78 M45 कुमान, इथे कॅप्टॅपचा उल्लेख नाहीये. कॅप्टाप, कवच, एंट्राकॉल, कोसाइड, ब्लायटॉक्स, पॉलिरम, 9 बुरशीनाशक आहे तुमच्याकडे. 9 पैकी Z78, M45, कुमान आणि कॅप्टाप हे जे 4 औषध आहे, ह्या 4 औषधांचा वापर शक्यतो पहिल्या 20-22 दिवसाच्या आत करून घ्यावा. कुठल्याही औषधाचं रेसिड्यू कसा येईल आणि किती येईल याच्या मागे बऱ्याच गोष्टी कॅल्क्युलेशन असतं. एखादा शेतकरी म्हणतो मी 4 स्प्रे मारले माझ्याकडे नाही आलं, एखादा शेतकरी म्हणतो मी 3 मारले माझ्याकडे आले. तर ते कोणी मारलं, ते कधी मारलं, कोणत्या स्टेजला मारलं, याला पण फार महत्व असतं. त्याच्यामुळे आपल्याला M45चं डिटेक्शन येऊ द्यायचंय तर आपण M45 हे सुरुवातीच्या दिवसांमध्ये वापरलं पाहिजे. त्याचे नंबर ऑफ स्प्रे 4च्या 8 ठेवा. आता तुम्हाला जर मी हिशोब सांगितला तर तुम्हाला मी 4 बुरशीनाशक सांगितले. आता त्याचे 4-4 स्प्रे जरी घेतले तुम्ही, M45चे 4, कुमानचे 4, Z78चे 4, कॅप्टपचे 4, तर 4 चोक 16 फवारे होतात तुमचे. आणि ती तुम्हाला मी 22 ते 24 दिवसाच्या आत फवारायला लावतोय. आपली बाग फुटायला सुरुवात होते 8व्या दिवशी. एक मी सरासरी 8वा दिवस म्हणतो, एखाद्याची 6व्या दिवशी फुटत असेल, काहींची 9व्या-10व्या दिवशी पण फुटत असेल. पण सरासरी 8व्या दिवशी जर बाग फुटायला लागली आणि तिथून पुढे जर 16 रोज जरी पावडर मारायची वेळ आली तुमच्यावर, 16 जर स्प्रे मोजले तर 8 आणि 16 24वा दिवस येतो. म्हणजे तुमचे 24 दिवसाचं काम तर होतच आहे. त्याच्यानंतर पुढचे दिवस आपले रोज स्प्रे शक्यतो राहत नाही, फार वाईट प्रसंगात राहतात. आता तुम्हाला मी जरी पहिले 16 दिवसांमध्ये 4 औषधं जरी सांगितली, पण ते जर वातावरण खराब राहणार असेल, पाऊस पडत असेल, तर तुम्हाला त्या 16 दिवसांमध्ये कॉपरचा वापर करायचा आहे, हे विसरू नका मात्र. कॉपर तुम्ही छाटलेल्या दिवसापासून तर पाणी उतरोस तर किती मारलं तरी तुमचं सॅम्पल फेल नाही जाणार. त्याच्यामुळे कॉपर हे कोणत्याही स्टेजला वापरलेलं चालणार आहे. मग पुढच्या स्टेजमध्ये तुम्ही 22-25व्या दिवसानंतर तुम्ही थोडाफार कवचचा वापर करू शकता, 1-2 स्प्रेचा. एंट्रॅकॉलचा वापर आपण करू शकतो 4-5 स्प्रेचा. पुढे जाऊन फ्लॉवरिंगच्या दरम्यान तुम्ही पॉलिराम वगैरे, कोसाइड वगैरे, ब्लायटॉक्स वगैरेचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपण M45 डिटेक्शन अवॉइड करू शकतो. Z78 माझ्या माहितीप्रमाणे Z78 कुमान यांची MRL.01 आहे. त्याच्यामुळे ते फार काही उशिरा वापरता येतील असं नाहीये. M45 ची सुद्धा जानेवारी 2021 नंतर जर बदलली तर MRL 0.01 होणार, 0.01 होणार आहे. मग ती पण थोडक्यात डिटेक्शन आलंच नाही पाहिजे. कॅप्टन जे आहे, कॅप्टपची एमरएल जी आहे ती 0.03 आहे. 0.03 एमरएल आहे. त्याची एमरएल तरी 0.03 आहे, पण त्याचं डिटेक्शन हे 0.015 म्हणजे त्याचं आहे एमरएलच्या 50%च्या खाली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं डिटेक्शन न आलेलं कधीही चांगलं कॅप्टनचं. त्याच्यामुळे कॅप्टनही तुम्ही 4 स्प्रे घ्या 20-22 दिवसाच्या आत, त्याच्या पुढे काही घेऊ नका. कवचची एमरएल 3 आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे कवच तसं थोडंसं सेफ आहे, वापरू शकतो आपण. पण आपल्याला नंबर ऑफ डिटेक्शनचं पण काम करायचं आहे. पण आज आपला प्रथम उद्देश आहे सॅम्पल पास येणं. यावर्षी काही ती फार अडचण नाहीये. एंट्रॅकॉलची एमरएल आहे 1, त्याच्यामुळे एंट्रॅकॉल आपण वापरू शकतो. आणि पॉलिरमची एमरएल आहे 5 मिलीग्रॅम पर केजी. त्याच्यामुळे पॉलिरॅम पण फार काही रिस्की असं वाटत नाही, सेफ राहील. डिटेक्शन आलं तरी सॅम्पल फेल जाणार नाही. आणि कोसाइड आणि ब्लायटॉक्स कॉपर आहे त्याची 50 एमआरएल आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामुळे ते तर आपण बिंदास वापरू शकतो कधी. आणि फार कॉपर काही तुम्ही कॉपरचे एवढे काही 7-8 स्प्रे घेतले तर तुमचं जीएचा अजिबात असर मिळत नाही, तुमचा पाक फुगणार नाही अशा मनात कल्पना ठेवू नका. मी कॉपर प्रेमी आहे. मी आवर्जून नेहमी सांगतो कॉपर वापरा खराब वातावरणात. आणि बागाही होतात, शेंडे होतात.
मग जर जिब्रेलिनवर वाईट असर होत असते तर बागेचे शेंडे नसते झाले. त्याच्यामुळे क्षुल्लक गोष्टी त्यांच्याकडे त्यांना जास्त महत्व नका देऊ. सिस्टेमिक फंगिसाइडचं जर तुम्हाला डिटेक्शन नाही येऊ द्यायचंय, डिटेक्शन येऊ द्यायचं असेल तर तुम्ही कोणताही कधी वापरला तरी काही अडचण नाही. पण डिटेक्शन नसेल येऊ द्यायचं तर तुम्हाला सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे 18 दिवसापासून तर पहिल्या 25, 30, 28 दिवसापर्यंत तुम्हाला रिव्हर्स, ॲक्रोबॅट, मेले, डीडीओचा वापर करावा लागणार आहे. आणि 28 दिवसानंतर तुम्हाला रॅनमॅन कर्जेटने वापरता येणार, कारण कर्जेटमध्ये मॅनकोझेब आहे. पण तुम्हाला जो सिंगल सायमोक्झॅनिल जो मार्केटमध्ये मिळतो विथ बिल, कोणत्या तरी IPL आणि अजून कोणत्यातरी कंपनीचा येतो, तर तो तुम्ही विथ अँट्रकॉल वापरू शकता. म्हणजे तुम्हाला 28 दिवसानंतर रॅनमॅन किंवा याचा वापर करायचा आहे सायमोक्झॉनिलचा, पण कर्जेटचा नाही, हे ध्यानात घ्या. आणि याच्यात स्ट्रॉबिल्युरिन वगैरे ग्रुप तर काही कामाचे नाहीये, त्याच्यामध्ये आपण वापरूही नाही आणि त्याचे फालतूमध्ये नंबर ऑफ डिटेक्शन वाढवू नये. आता हा जो खालचा एक ग्रुप आहे जो आहे फॉस्फोनेट ह्या ग्रुपमध्ये हा ट्रू सिस्टेमिक आहे. म्हणजे त्याला ऍक्च्युली तो आहे बुरशीनाशक नाहीये, तो फंगिस्टॅटिक मॉलिक्युल आहे, पण तो घटक जो आहे तो ट्रू सिस्टेमिक आहे. तो झाडामधून खाली येईन, खालून वर अशा दोन्ही दिशेला प्रवास करत असतो आणि म्हणून त्याला ट्रू सिस्टेमिक संबोधलं जातं. तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड आणि ॲलिएट हे दोन फॉस्फोनेट मध्ये येतात. हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. ॲलिएट मध्ये जसं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड मध्ये पोटॅशियम त्याचा कॅरियर आहे, तसं ॲलिएटमध्ये ॲल्युमिनियम त्याचा कॅरियर आहे. आणि ॲल्युमिनियममुळे ज्या काही तुम्हाला ॲलिएटच्या पुढे मागे ज्या अडचणी येतात, पुढे मागे कॉपर गेलं स्कॉर्चिंग येते, काही मिक्सिंग चुकली स्कॉर्चिंग येते, त्याला सगळं ते ॲल्युमिनियम कारणीभूत आहे. त्याच्यामुळे ॲलिएटचा वापर कसा करायचा, काही नाही करायचा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो सेफ मॉलिक्युल आहे फॉस्फोनेट ग्रुप मधला, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड, आणि तो पण न्यूट्रल पीएच असलेला लिक्विड, तर मी स्वतः तरी त्यालाच प्राधान्य देतो. याचा वापर एक्सपोर्टसाठी तुम्ही युरोप एक्सपोर्टला त्याची आजची एमरल आहे 100 मिलीग्रॅम प्रति किलो, आणि तो 3, 4, 5 मिलीग्रॅमच्या आतच सापडतो. त्याच्यामुळे तो एक्सपोर्टसाठी सेफ आहे. त्याचा एक जरी स्प्रे घेतला, सरासरी आतापर्यंतचा अनुभव आहे का त्याचा एक जरी स्प्रे घेतला तर त्याचं डिटेक्शन यायला लागलंय. पूर्वी नव्हते येत, आता येतं. तर त्याचं डिटेक्शन एक जरी स्प्रे मारला तरी येणार आहे, 15 स्प्रे मारले तरी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचे युरोप एक्सपोर्टला वातावरण खराब असेल तर बिंदास 5-6 फवारे 7 फवारे गेला, काहीच अडचण नाही. रशिया एक्सपोर्टसाठी थोडासा तो किचकट विषय. रशिया एक्सपोर्टसाठी ज्या त्या फार्मरने डिसाईड करायचं वापरायचं का नाही वापरायचं. फॉस्फोनेट ग्रुपमध्येच जे ॲलिएट सांगितलं मी तुला, ॲलिएट आणि प्रोफायलर एकच आहे. ॲलिएट मधला जो फोसिटिलल घटक आहे तोच घटक प्रोफायलर मध्ये, आणि त्याला जोड एक दुसरा मॉलिक्युल दिलेला आहे, आणि त्याचं पण तुम्हाला डिटेक्शन येतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर फार प्रोफायलर वापरावं वाटत असेल तर तुम्ही तिथे ॲलिएट वापरू शकता. तो प्रोफायलर मधला दुसरा घटक किती प्रभावी आहे हे मला स्वतःला काही अनुभव नाही, त्याच्यामुळे ज्या त्या शेतकऱ्यांनी ठरवावं. युरोपला प्रोफायलर तुम्ही सुरुवातीपासूनही ठरवलं तर तुम्ही वापरू शकता, सुरुवाती पोंग्यापासून तर तुम्ही शेवटपर्यंत. पण मग त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन TSP असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. आता चुकीच्या फवारणीमुळे डावणी आलाच तर काय करावे. मी इथून मागे कधी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये मी डावणी आल्यावर काय करायचं याच्यावर आजपर्यंत कधी बोललो नाही. कारण माझं म्हणणं आहे की ज्याने कॉन्टॅक्ट थेअरी व्यवस्थित समजून घेतली आणि वापरली त्याच्याकडे शक्यतो डावणी हा येत नाही. तर वातावरण अति खराब झाल्यास डावणी जर आलाच तर वातावरण डावणी आला म्हणजे आपल्याला तो दिसला म्हणजे आपली बागेची अवस्था ही 100% 16-17 दिवसाच्या पुढेच असते. म्हणजे आपण तिथून सिस्टेमिक वापरू शकतो. त्याच्यामुळे वातावरण अति खराब राहत असेल आणि बागेवर डावणी दिसत असेल तर प्रत्येक 5 ते 6 दिवसातून एक सिस्टेमिक औषधाचा फवारा केला पाहिजे. वातावरण मध्यम खराब राहत असेल तर प्रत्येक 8 ते 9 दिवसातून एक सिस्टेमिकचा फवारा कायम ठेवला पाहिजे. 5-6 mm ची बाग होस तर. मध्ये वातावरण थोडं स्वच्छ जरी झालं तरी आपला हा दर ठरलेल्या दिवसाप्रमाणे
एक सिस्टेमिकचा बुरशीनाशकाचा फवारा केला पाहिजे. 2 आंतरप्रवाही बुरशीनाशकांमधल्या दिवसात वातावरणानुसार गरजेनुसार रोज दिवसाआड 2 दिवसाआड कॉन्टॅक्ट फंगिसाइडचं सुद्धा स्प्रे घेतलेच गेले पाहिजे. याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत ज्याचे खूप चांगले परिणाम मिळतात. ते आता मी इथे काही फार लिहायचं विसरलोय. तुम्ही आधीच्या स्टेजेसला कोमान कॅप्टाप, M45 कोसाइड याचे असे मिक्सिंग स्प्रे घेऊन नियंत्रण करू शकता, पण त्याला सिस्टेमिकची जोड देणं फार गरजेचं आहे हे ध्यानात ठेवा. पुढे वातावरण रोगसाठी प्रतिकूल झाल्यास म्हणजे आपल्यासाठी अनुकूल झाल्यास फवारण्या कमी कराव्या अथवा बंद कराव्या. कॉन्टॅक्ट थेअरी आणि ग्राफ्टिंग प्लॉट. ग्राफ्टिंग प्लॉटमध्ये फुटवा हा पुढे मागे होत असतो. म्हणजे काही झाडं पोंगा पास होऊन जातात, काही फुटतच असतं. त्याच्यामुळे तुम्हाला बाग खराब, एकतर आपल्याकडे शेतकऱ्यांना ग्राफ्टिंगची फार घाई असते. ऑगस्ट महिन्यातच चालू होऊन जातात ग्राफ्टिंग करायला. त्यावेळेस डावणीसाठी अति खराब वातावरण राहतं. अशा परिस्थितीत शेतकरी शिकार पंपाने कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारत असतो, जे मला काही स्वतःला वैयक्तिकरित्या पटत नाही. फुटवा पुढे मागे राहिल्यामुळे आपले निश्चितच फवाऱ्यांची संख्या ही रूटच्या झाडांवर जास्त राहणार. कारण आपल्याला वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळे फुटवा, वेगवेगळे झाडं नाजूक अवस्थेत येत राहणार आहे, आणि ते सगळे झाडं जोपर्यंत ती अवस्था पास करत नाही तोपर्यंत आपल्याला नियमित फवारा घेतला गेला पाहिजे त्यांच्यावर. शिकार पंपाने फवारणी टाळावी, खर्चाचा किंवा इतर कुठलाही विचार करू नये. फवारणी ही बूम किंवा गन किंवा तुमच्याकडे साईड ब्लोअर असतील तर त्याने करावी. त्याने होतं काय, एकरी 150-200 लिटर पाणी जातं, आणि इकडे 150-200 लिटर पाणी गेल्यावर तुम्ही आता बलीकडे तुम्हाला समोर फोटो दिसतोय, ते त्या झाडावर तर पडतच आहे बुरशीनाशक किंवा कीटकनाशकही, पण त्या बेडवर त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवरही पडतं. आणि ती बुरशीनाशक काही तुमचं फक्त झाडावरचीच बुरशी नाही मारत हे ध्यानात घ्या. ते तुमच्या हवेत जिथं जिथं, म्हणजे ते बुरशीनाशक जिथं कुठे जाऊन पडणार आहे, जमिनीवर पडेल, गवतावर पडेल, हवेत पडेल, तिथं तिथं त्याचा त्या बुरशीच्या बीजाणूसोबत संपर्क आला का ते बुरशी तिथेही मारायचं काम करतं. त्याच्यामुळे ग्राफ्टिंग प्लॉटला आपण गन किंवा बूमरची स्प्रे घेतली पाहिजे, एवढं ध्यानात घ्या. माझी मागच्या वर्षी 18 आणि 20 सप्टेंबरची ग्राफ्टिंग होती. नंतर एवढा पाऊस पडला, मला बागेची फवारणी करतानाही तिकडे दमछाक होत होती, तरी माझ्याकडे 5,500 झाडामध्ये एकही झाड डावणीमुळे मेलं नाही. त्याच्या पानांवर डावणी आला, माझ्याकडनं फवारणीमध्ये थोडी ढिलाई झाली, पानांवर डावणी होता, पण डावणीमुळे कुठे काडीवर डावणी आला म्हणून झाड काढून टाकावं लागलं किंवा तिथे दुसरी ग्राफ्टिंग करावं लागली अशी वेळ आली नाही. त्याच्यामुळे निश्चितच फवारणी शिकार पंपाने टाळली पाहिजे. धन्यवाद. आता हे जेवढे पॉइंट्स कव्हर करण्यासाठी होते ते केले. त्याच्यातले काही अजून पावडरी मिल्ड्यूचा एक विषय आहे. पावडरी मिल्ड्यू कवळ्या पानांवर काही लागण होत नाही. पावडरी मिल्ड्यू जसं मी सांगितल्याप्रमाणे मागे आपल्या बागेत हिरवे पानं आली तर ती त्याहून पुढे पावडरी मिल्ड्यूची लागण होते. त्याच्यामुळे पावडरी मिल्ड्यू साठी अर्लीची बाग असेल एकदम विगरस तर 15व्या दिवसापासून तुम्ही, जसं हा जो तुम्हाला तक्ता दिसतोय, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, तर इथे 4 दावणीसाठी 4 उल्लेख केलेला आहे मी, पण पावडरी मिल्ड्यू साठी 6 ते 7, ज्यांना पावडरीचा खूप जास्त त्रास त्यांनी 7, ज्यांना पावडरी मिल्ड्यूचा फार त्रास नाही त्यांनी 5 ते 6 स्प्रे घ्यायला हरकत नाही. ते अशा पद्धतीनेच घेतले गेले पाहिजे. पण आता खूप अर्ली बाग असेल तर 15वा-16वा दिवस आहे, नाहीतर सरासरी बागेला 18व्या-20व्या दिवसापासून पुढे पहिला आंतरप्रवाही गेला पाहिजे. आणि मग जसं मी तुम्हाला पानांचा हिशोब सांगितला त्याप्रमाणे 30 दिवसापर्यंत तुमचे 2 फवारे झाले पाहिजे. 30 दिवस पुढे मात्र तुमचे 12-12 दिवसाने, 10-10 दिवसाने एक फवारा केला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही बुरीचे आंतरप्रवाही बुरशीनाशक घेऊन खूप चांगलं नियंत्रण करू शकता. बुरीसाठी
काम एक्सपोर्टसाठी काम करताना एक्सपोर्टचा विषय नसेल तर तुम्ही बुरीसाठी कुठलंही सिस्टमिक औषध वापरू शकता. सगळे खूप छान काम करतात. अगदी मायक्लोग्लुटानिल सारखं औषध ज्याच्या विरोधात खूप रेजिस्टन्स आलाय आणि असं झालंय सांगितलं जातं. तुम्ही फक्त मायक्लोग्लुटानिलचे जरी स्प्रे मारले तरी तुमची बाग निरोगी राहते बोरीपासून. फक्त तुम्ही शेड्यूल प्रॉपर फॉलो केलं पाहिजे, जो दिवसांचा मी सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यामुळे बोरीचं काम करताना आणि एक्सपोर्टचं काम करायचं असेल तर तुम्हाला मग मॉलिक्यूल बदलून वापरावं लागतील. तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्कोर, नंतरच्या दिवसात तुम्ही फॉलिक्युअर, तुम्हाला डिटेक्शन वाढवायचे नसतील तर फॉलिक्युअर वापरा, डिटेक्शन वाढवायचे असतील तर लुना वापरा, ॲक्रिसिओ, मेरिवॉन वापरल्यावर तुमचं डिटेक्शन वाढणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला गरज वाटल्यास मायक्लोग्लुटानिल वगैरे घेऊ शकता तुम्ही. पण काम नियोजन असं करा की बुरीचं मी 5 डिटेक्शनचं काम करताना एक एक दावणीचं धरून चालतो, एक बुरीचं धरून चालतो. तीन जे आहे ते मी कीटकनाशकांसाठी ठेवतो. पण शक्यतो 3 किंवा 2 किंवा 4च डिटेक्शन येतात. आपण त्याच्यावर कायम लक्ष ठेवून काम केलं पाहिजे. पण जर तुम्हाला फार काही त्याची अडचण नसेल एमरलची, तर मग तुम्ही विशिष्ट 1-2 जरी औषध कायम वापरली तरी काही अडचण येत नाही. काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ. त्रिशूल होळी यांनी एक प्रश्न विचारला आहे. सकाळी दव किंवा पाऊस असताना ऊज येते, त्यासाठी काय काळजी घ्यावी? ऊज हा तसा फार गंभीर विषय आहे. तो माझा विषय नाहीये किंवा माझ्याकडे स्वतःकडे त्याच्याबद्दल फार काही समाधानकारक उत्तर नाहीये. पण निश्चितच तुम्ही सगळी कॉन्टॅक्ट थेअरीनुसार जे स्प्रे घेतात त्याच्यामध्ये तुमचं दव किंवा पावसाचं पाणी लवकर सुकतं. त्याची थोडीफार झाली तर मदत होऊ शकेल. चेतन हानगे काहीतरी आहे, त्यांनी फवारणीची वेळ कोणती असावी हा प्रश्न विचारलाय. फवारणीची वेळ कोणती असावी? मग आमच्या स्वतःच्या शेतावर आम्ही 7:30 पावणे 8 वाजता फवारे चालू करतो. शेतकरी, काही शेतकरी पहाटे 5ला चालू होतात. आता हा त्याचा विषय. पण तुम्ही पहाटे 5 पासून तर सकाळचे 10-11 पर्यंत हा एक आयडल टाइम आहे. त्यात कॉन्टॅक्ट थिअरीच्या नियमानुसार तुम्हाला जे नाजूक अवस्थेतले बागी यांना मात्र 7-7:30ला फवारा चालू झाला पाहिजे. आता आपले भरपूर प्लॉट्स असतात, 3-4-5 प्लॉट असतात. समजा एकच ट्रॅक्टर आहे, तुम्ही काही सगळे जर एकाच दिवशी सगळे प्लॉट छाटत पण नाही. आपण पहिला प्लॉट छाटतो, तो बऱ्यापैकी पोंगा वगैरे पास होतो, त्याच्यानंतर दुसरा प्लॉट येतो पोंग्यात. मग त्यावेळेस आपण सगळ्यात पहिला फवारा हा दुसऱ्या प्लॉटला मारला पाहिजे आणि पहिल्या प्लॉटला मग 2 नंबरला फवारा मारायचा. मग तो मारता मारता अर्धा तास 1 तास इकडे तिकडे होतो, त्याने काय अडचण येते. पण त्याची जी नाजूक अवस्था असते फुटायला लागल्यापासून तर फेलपर्यंतची, ती शकाच्या टप्प्यातच झाली पाहिजे. मग पुढचे थोडेसे फवारे थोडेसे पुढे मागे झाले एखादा तास चालतात. मग तुमचे समजा पुढे जाऊन 3 नंबरचा प्लॉट पोंग्यात आलाय, पहिले प्लॉट फेल आहे, त्याच्या आधीचा प्लॉट फेल पडून गेलाय, तुम्हाला काय झालंय तिन्ही प्लॉटला स्प्रे घ्यायचा आज, तुम्ही पोंग्यातला प्लॉटला पहिले स्प्रे घेतला पाहिजे. 2 नंबर जो छाटलेला त्याला दुसऱ्यांदा असं. किंवा पाऊस पडला, समजा तुमचे 5 प्लॉट आहे आणि 5ही पाऊस पडलाय, तुम्हाला 5ही प्लॉटला स्प्रे घ्यायचे आणि एक प्लॉट तुमचा पोंग्यात आहे, एक प्लॉट तुमचा फ्लॉवरिंग मध्ये, एक प्लॉट मधल्या अवस्थेत आहे. तर मग अशा वेळेस तुमचा पहिला फवारा हा पोंग्यातल्या प्लॉटलाच गेला पाहिजे. 2 नंबरचा फवारा तुमचा फ्लॉवरिंगच्या प्लॉटला गेला पाहिजे. मग नंतर मधले पुढच्या मागच्या प्लॉटला नंतर फवारा केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण फवारणीची मॅनेजमेंट पण करता आली पाहिजे. मग आपल्याला शक्य असेल तर आपण 7लाही फवारा चालू करू शकतो, तो काही विषय नाहीये. पण फार अंधारात जाऊन मारायची गरज नाही असं मला वाटतं, कारण आमचे आता मस्त 15-15 एकर बाग आहे. आम्ही 7:30 पावणे 8ला फवारे चालू करतो. त्याच्यामध्ये पण मी ही काळजी घेतो की जे नाजूक अवस्थेतले बाग आहे त्यांना पहिला फवारा चालू झाला पाहिजे. बाकीचे प्लॉट मारता मारता थोडंसं पुढे मागे झालं तरी चालतं. आणि याच्या मागे अजून एक शास्त्रीय कारण सांगतो की आपल्या हवेतली जी आर्द्रता आहे ती जी दिवसापूर्ण अशी विखुरलेली असते, ती रात्री हळूहळू खाली जमिनीकडे बसायला सुरुवात होते
ती पहाटेच्या काळात म्हणजे रात्री 12, 1, 2 नंतर ती सर्वात जास्त अशी तिची एक झालर एक थर तयार होतो त्या दवाचा जमिनीच्या पृष्ठभागाजवळ आणि तो पहाटे नंतर ऊन पडून हळूहळू परत पसरायला लागतो. त्याच्यामुळे हा जो दवा खाली यायचा जो काळ असतो, ह्या काळामध्ये बुरशीचा बीजाणूंना ज्याला झूस्पोर झुझोस्पोर्स म्हणतात सायन्सच्या भाषेत, त्यांना खालून जमिनीपासून वर झाडापर्यंतचा प्रवास करायला फार मदत मिळते. त्याच्यामुळे डावणीचं काम करण्यासाठी ही जी पहाटेची वेळ आहे ही सर्वात चांगलं काम योग्य वेळ असते. आणि सायन्स स्वतः सांगतं का डावणीची लागण ह्या वेळेमध्ये सगळ्यात जास्त झाडात होत असते. याला कारणच ते तर त्याचे बीजाणूला खालपासून वरपर्यंत प्रवास करायला झाडा जो दवा म्हणजे मॉइश्चरचा ह्युमिडिटीचा जो दाट थर तयार होतो पहाटेच्या काळात 10, 20, 50 फुटात जमिनीजवळ त्याची मदत मिळते त्याला. त्याच्यामुळे फवारे हे सकाळच्या वेळेसच गेले पाहिजे. संदीप ठणे का डगे काहीतरी आहे. शेजारी शेतकरी जर लेट छाटणी करणार असेल तर तुम्हाला तुमच्या बागेवर फवारण्या ह्या जास्त ढिलाई देता येणार नाही. आणि शेजारच्या बागेवरही फवारा मारता येत असेल, शेजारी चांगला असेल तर त्याला काही सिस्टेमिक औषधं मारायला लावा किंवा तुम्ही मारून या त्याच्या प्लॉटमध्ये. आणि तो जर दुर्दैवाने तुमचा त्याचा पटत नसेल तर मग तुम्हाला जी काही मेहनत घ्यावी लागणार आहे ती सगळी तुमच्या स्वतःच्या प्लॉटवर घ्यावी लागणार आहे. पण कॉन्टॅक्ट थेरी जर तुम्ही सगळे नियम धरून पाळली कटाक्षाने तर शेजारचे प्लॉट छाटलेला नसेल तरीही तुमच्या बागेला कुठलाही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. हे आता आम्ही 5 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांकडे बघत आलेलो आहे. शिरसाट म्हणून कोणीतरी आहे त्यांनी विचारलंय, काही शेतकरी विचारतात की टिल्ट सारखे ओपन पोंगा स्टेजला काम करते मग ॲक्रोबॅट किंवा इतर प्रोडक्ट काम करत नाही. टिल्ट काम करते म्हणजे ते सिस्टेमिकचं काम करते असं कसं काय म्हणताय तुम्ही? टिल्ट हे आहे बुरशीनाशक. तुम्ही कुठलीही बुरशी मारायला टिल्टचा वापर त्या स्टेजला करत नाही. तुम्ही तिची वाढ थांबवते आपल्या प्लॉट द्राक्षात ती वाढ थांबवण्यासाठी काम करताय. मग आता तुम्हाला मी ग्लायसेल मारायला लावलं पोंग्यात समजा. तुमच्या झाडाची वाट लावणार आहे ग्लायसेल सिस्टेमिक आहे मग तुम्ही म्हणाल सिस्टेमिकने काम केलं का तिथे? तर तसं नाहीये. टिल्ट ज्या कामासाठी बनवलंय ते काम नाही करत तिथे, हे ध्यानात घ्या. ते तिची आबोरिक ऍक्शन होते तुमच्या झाडावर म्हणून तिची वाढ थांबते. शोषण हे प्रत्येक गोष्टीचं होणार आहे त्या कवळ्या अवस्थेत. तुम्ही काहीही मारा शोषण होणारच आहे. पण ते काम करते का ज्या कामासाठी बनवलंय हा महत्वाचा विषय जो इथे हा लक्षात घेतला गेला पाहिजे आपण. त्याच्यानंतर प्रवीण ताजनपुरे, कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांसोबत जीए चालतो का? कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांसोबत जीए चालतो. सगळ्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांसोबत नाही चालत. म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांच्या यादीत ब्लायटॉक्सनिक पोसाइड हा जो ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा ग्रुप आहे त्याच्यासोबत तुम्हाला जीए वापरता येणार नाही. बाकी जेवढे झिंक बेस आहे त्याच्यासोबत तुम्ही बिंदास वापरू शकता. तुम्हाला शेंडावाडीसाठी जीए द्यायचं असेल, पोंग्यामध्ये जीए द्यायचे असतील गडजिरू नये म्हणून, हे सगळे त्या बुरशीनाशकांसोबत द्यायचे, काही अडचण येत नाही. आणि उद्या जमीन व्यवस्थापन, परवा अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयांवर लाईव्ह आहेत. त्या विषया निगडीत तिथे त्या विषया निगडीत तिथे एक्सपर्ट लोक बोलतील, आवर्जून बघावे. कॉन्टॅप M45 दोड्यात मारले तर दोडा गळ होते का? आता हे विषय थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. माझ्या हिशोबाने या औषधांचा आणि त्या गळीचा काही संबंध नाहीये. तुमच्या ब्लोअरच्या फॅनच्या हवेचा आणि त्याचा संबंध असू शकतो. बाकी तर तुमचा ॲमोनिकल नायट्रोजनचा सगळ्यात मोठा संबंध असतो.
मी आता लाईव्ह सेशन बंद करतो. फार काही प्रश्न नाही येते मला मोबाईलवर इकडे. अजून काही विषय असतील तर मला तुम्ही कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.